Yes, you're audible, ma'am. Okay, thank you. So at the outset, I'm really grateful to Dr. Preeti Dharmik ma'am for giving me this opportunity to be with you all and to speak on a very near topic to all of us, that is diet, right? So when I always say that, or you all must have heard many times, I'm on diet. So we always get confused with the word diet. Now let me clear you, थोड़ा सा हिंदी में बात करना है या हिंदी इंग्लिश में बात करना है या हिंदी में और मराठी में मिक्स बात करूं तो सबको समझ में आएगा. हिंदी हमारी राष्ट्रभाषा है. सो Madam, हिंदी में Marathi, we will go with Marathi and Hindi. मराठी एंड हिंदी. तो मेजॉरिटी मराठी में बात करना है. यस ओके. मैम, मेजॉरिटी मराठी. एक मैडम है जिनके लिए हाँ. हमें थोड़ा हिंदी भी लेना पड़ेगा. येस, तो बीच बीच में मराठी हिंदी ऐसा दोनों बात करती हूँ. सो मी तुम्हाला आज हे सांगू इच्छिते की जसं आपण डाएट हा शब्द खूप आपण फ्रिक्वेंटली यूज करतो, राईट? नाउ व्हॉट डू यू मीन बाय डाएट? नाउ डाएट इज समथिंग विच इज नॉट व्हेरी डिफरंट. जे आपण रोजचं जेवण जेवतो, पोळी भाजी वरण भात किंवा नाश्ता असतो किंवा रात्रीचं जेवण असतं, या सगळ्याला आपण थोडक्यात म्हणतो आहार. आणि आहार जर तो पोषक आहार असला, ज्याच्यामध्ये सर्व न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्वे त्यात असले, तर तो आपल्या शरीरासाठी आणि आपल्या स्वास्थ्यासाठी खूप चांगला असतो, राईट? सो बेसिकली आता आपण नेक्स्ट 15 मिनिटं, नेक्स्ट अर्धा तासाच्या याच्यामध्ये विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज गुड फूड आणि पोषक आहार म्हणजे काय, आणि जर समतोल आहार आपण नाही घेतला तर त्यामुळे होणारे आजार याबद्दल आपण जाणून घेऊया. सो टू बिगिन विथ, या 1 मिनिट. येस, जर्नी बिगिन्स. आता जर आपण विचार केला थोडा बहुत, तर आपल्याला कळेल की रोजचं जे आपण सकस आहार जो घेतो, यु नो, दॅट मे डिफर अकॉर्डिंग टू रिजन, कल्चर और द एरिया वे यू स्टे, राईट? सो बेसिकली रोजचं जे आहार घेतो त्यालाच आपण पोषक आहार असं म्हणू शकतो. पण आता जे आपल्या जेवणाची जी पद्धती आहे किंवा मील पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये जो बदलाव आलेला आहे किंवा त्याच्यामध्ये जे चेंजेस आले आहे, म्हणून आपल्याला या गोष्टीचा आज विचार किंवा काका काकू किंवा जे आपले रिलेटिव्ह होते पहिलेच्या जमान्याचे, त्यांच्यामध्ये हे सगळं इतकं नव्हतं. वी नेव्हर यूज टू डिस्कस एनिथिंग अबाउट द न्यूट्रिशियस डाएट, कारण त्यांचा डाएट रिअली पोषक होता. आता तो का पोषक होता? बिकॉज इट्स अ व्हेरी सिम्पल हंबल फूड. म्हणजे पोळी भाजी वरण भात चटणी कोशिंबीर, यु नो, इट इज ऑल टुगेदर. म्हणजे आहार खरं तो पंचपक्वान्नाचा होता असं पण म्हणायला हरकत नाही. नाश्त्यामध्ये थालीपीठ किंवा यु नो, आपलं पहिल्या दिवशीचा फोडणीची पोळी आणि भात, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. पण देन वाय यू वी सेड दॅट जर्नी बिगिन्स, कारण सगळ्यात महत्वाचं, हु डिसाइड्स ऑन युअर मील पॅटर्न, राईट? आय ऑलवेज से की तुमची जी छोटीशी जीभ आहे, युअर टायनी टंग कंट्रोल्स युअर 5 फीट 10 इंच लॉंग बॉडी. म्हणजे तुमचं जे शरीर आहे त्याला तुमची छोटीशी जीभ कंट्रोल करतं. एक टाइम्स ऑफ इंडिया द्वारा खूप मोठा सर्वे केला गेला, ज्याच्यामध्ये लाखो लोकांना कव्हर केल्या गेलं, आणि त्यांनी विचारलं की हु डिसाइड्स ऑन युअर मील पॅटर्न. आपण नेहमी बोलतो की आपलं रिलीजन, कल्चर, अवेलेबिलिटी, इकॉनॉमिक स्टेटस, हे सगळं नंतर आलं आणि सगळ्यात महत्वाचा भाग आला, ते म्हणजे तुमची चव. मला आवडतं म्हणून मी हे खातो. दॅट इज सो इम्पॉर्टंट. युअर टेस्ट बड रूल्स एव्हरीथिंग. तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही हे खाता, राईट? सो जर्नी बिगिन्स. आता एक छोटस एक्झाम्पल मी तुम्हाला देते. जेव्हा एक लहान मूल आपल्या घरी जन्माला येतं, तेव्हा त्याला देवानी कोणतीही टेस्ट दिलेली नसते. त्याला जी आपण भरवतो,
that he develops the taste. त्याला जर तुम्ही वारंवार नमकीन पदार्थ खिलवले तर he becomes little, he develops the taste for savory foods. त्याला जर तुम्ही सारखंच गोड खिलवलं की म्हणजे गव्हाची कांजी खिलवली त्यात ही साखर टाकलं, दुधामध्ये साखर टाकलं, रव्याची कांजी बनवली त्याच्यातही साखर टाकली, सो दॅट चाइल्ड डेव्हलप्स द स्वीट टेस्ट. त्याला असं वाटायला लागतं की हीच आपली टेस्ट आहे. सो बेसिकली युअर अगेन आय से दॅट अगेन तुमच्या घरी जी जेवणाची पद्धत आहे that is been adopted by the family members and then that decides your health in long run. Okay, so journey begins. आणि सगळ्यात महत्वाचा संदेश मला इथे तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छिते की आपलं जे जेवण आहे त्याच्यानीच आपलं स्वास्थ्य बनणार आहे. यू डोंट हॅव टू ईट एनिथिंग व्हेरी स्पेशल टू बिल्ड अ गुड हेल्थ. आता 2 वर्षात करोनाने आपल्याला कळवलं की युअर हेल्थ कम्स ॲज अ प्रायोरिटी. फाईन. सो मुव्हिंग अहेड, देर इज समथिंग कॉल्ड न्यूट्रिशन ट्रान्झिशन. आज मी जे तुम्हाला सांगितलं की जे आपले अँसिस्टर्स म्हणजे आपले आजी आजोबा किंवा पणजोबा जे खात होते त्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज आहे. आय गेव यू द एक्झाम्पल ऑफ फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात. कित्येक घरांमध्ये असं होतं की आदल्या दिवशीची पोळी आणि आदल्या दिवशीचा राहिलेला भात याचा फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात विथ अ ग्लास ऑफ बटरमिल्क लोक घेत होते. हा त्यांचा स्टेपल ब्रेकफास्ट होता. किंवा तेल मीठ आणि त्याला चटणी लावून एखादी पोळी. यू अंडरस्टँड नाव दिस. शिळा जो पोळी आहे किंवा शिळा जो भात आहे, इट इज लोडेड विथ प्रीबायोटिक, राईट, अँड इट इज वन ऑफ द हेल्दी फूड फॉर युअर इंटेस्टायनल ट्रॅक्ट. म्हणजे जे आपलं कोलन आहे, स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन, त्या सगळ्यासाठी इट इज फेवरेबल बॅक्टेरिया ते ग्रो करतात. बट नाव हाऊ वी हॅव सीन द चेंज. आज लोकांना असं वाटतं की आय एम नॉट प्रमोटिंग की यू हॅव टू ईट शिळं अन्न, बट देन येस, तुमचं जे 7 ते 8 तास ठेवलेली पोळी किंवा भात असते ते फर्मंट होतो. इट हॅज गिवन अ व्हेरी वंडरफुल रिझल्ट पर्टेनिंग टू डायबिटिक्स. ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांना जर भात खायचं असेल तर त्यांना सांगितलं जातं की 7 ते 8 तास तुम्ही तो भात शिजवलेला राहू द्या, फ्रीज मध्ये टाकून द्या. वाय फ्रीज? बिकॉज देर इज लॉट ऑफ क्लायमेटिक व्हेरिएशन्स. पहिलेचं टेम्परेचर वॉज मेंटेन्ड. म्हणजे पावसाळ्यातच पाऊस येत होता, केव्हाही पाऊस नाही यायचा, उन्हाळ्यातच गरमी पडायची. आता नाव यू कॅन सी इवन द प्रेझेंट टेम्परेचर इज मोर दॅन 35, सो दॅट इज, म्हणून आपल्याला ते फ्रीज मध्ये ठेवायचंय आणि मग ते गरम करून अन्न खायचंय. सो इट इज लोडेड विथ प्रीबायोटिक. फोडणीचा भात, ज्या लोकांना डायबिटीज आहे आणि ज्यांना आपलं शुगर कंट्रोल करायचंय आणि भात पण खायचा आहे, त्या लोकांनी सकाळी भात शिजवून ठेवायचा आणि फ्रीज मध्ये टाका. परत तो जेवताना गरम करा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाका. नाव युअर घी gives medium chain fatty acids and it's again very good for your gut health. But now see the transition. मी जे तुम्हाला म्हटलं की your traditional food has been replaced by something healthy. मी जेव्हा पेशंटचं काउन्सिलिंग करते, I repeatedly ask them, what kind of a breakfast you have. So most of the time the breakfast is either toast. आणि त्या लोकांना असं वाटतं की नाही नाही मॅडम, हम तो wheat rusk खाते हैं. There is nothing, no bakery product can be prepared without maida. Remember that. Even any brand, you cannot have bakery products without maida. कारण जे क्रिस्पीनेस किंवा जे आपल्याला शेल्फ लाईफ हवी आहे ते मैद्याने मिळते. राईट. गव्हाची पोळी तुम्ही करा आणि मैद्याची पोळी तुम्ही करा, गव्हाची पोळी लवकर खराब होते, मैद्याची पोळी जास्ती राहते. सो वी स्टार्ट आवर डे विथ मैदा. ब्रेड, बिस्किट, पाव, टोस्ट, खारी. This is all what we eat in the breakfast. We have forgotten our traditional eating pattern. मी फोडणीची पोळी तुम्हाला सांगितली. उपमा, पोहे तुम्ही खाऊ शकता. जर आज there is definitely there is a change in the working pattern also. Ladies आज कामावर जाते तर तिला वेळ नसतं. So my sincere request is they can prepare 3 or 4 chapatis extra. In the morning आप उसको घी लगा लीजिए, उसपे फ्लैक्स सीड्स की या तिल की चटनी डालिए. Your tilki chutney is very healthy. It has got glycine and it helps to fight the viral infection. Not only, I'm not just talking about one virus, that is corona. There are multiple viruses, so it helps to control and fight the viral disorders. So आप अपने चपाती को थोड़ा सा घी या तेल लगा लीजिए, उसमें अच्छे से तिल की चटनी डाल दीजिए और वो खा लीजिए. इट्स वन ऑफ द आइडियल ब्रेकफास्ट. उसके साथ आप एक केला खा लीजिए.
वेरी इंपॉर्टेंट मैसेज आई वांट टू गिव यू हियर इज, आप लोगों ने कभी भी ब्रेकफास्ट के बाद चाय या कॉफी नहीं पीना है। आप एक ग्लास दूध ले सकते हैं या एक फ्रूट खा लीजिए। जब भी आप कोई भी लंच, ब्रेकफास्ट या डिनर के साथ कोई ना चाय या कॉफी पीते हैं तो आयरन एब्जॉर्प्शन नहीं होता है, और वी डोंट वांट दैट। आज आयरन डेफिशिएंसी एनीमिया, अगर हम नेशनल फैमिली हेल्थ सर्वे में अगर बात करते हैं इंडिया की, तो उसमें बताया जाता है कि more than 50% of females has anemia in the age group of 15 to 49 years of age. So you should never have tea and coffee after your breakfast. Preferably try to eat with one fruit, and that too the seasonal fruit. So first message I am giving you here is revert to your traditional eating pattern. हमने जो ये खान पान में बदलाव लाया है उसको छोड़ के हमारे जो दादा दादी नाना नानी खाते थे हमें वो खाना है। सो ट्रेडिशनल सस्टेनेबल ईटिंग पैटर्न, तुमचं थालीपीठ इज हेल्दी, मूंग दाल चीला इज हेल्दी। देन आप लोगों के पास बिल्कुल भी टाइम नहीं है तो दूध में केला डाल के खा लीजिए, पोहा में दूध या पोहा में दही डाल के आप वो खा सकते हैं। आपको महंगे कॉर्नफ्लेक्स या ओटफ्लिक्स या फिर व्हीट फ्लेक्स लाने की जरूरत नहीं। योर पोहा is equally healthy. आपका जो मुरमुरा है, we treat malnutrition with मुरमुरा। WHO का बहुत सुंदर फॉर्मूला है, उसमें वो लोग बोलते हैं मुरमुरा और दूध। मुरमुरा has got even carbohydrates is good for diabetics also, या वजन कम करना है तो आप दूध में मुरमुरा डाल दीजिए और उसको खा लीजिए। और स्वीटनेस के लिए आप उसमें एक या दो खजूर का टुकड़ा डाल दीजिए, केला डाल दीजिए या एनी सीजनल फ्रूट, राइट? Now moving ahead, another important message I want to give you here is changing portion size. आज जब आप, you all must have seen this movie and see the amount of food in their plates, right? दबा के खाना खाओ कॉन्सेप्ट, जो मैंने आपको पहले की स्लाइड में बताया कि टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप ने बहुत बड़ा सर्वे किया, उसमें उन्होंने एक और सर्वे किया, उसमें उन्होंने बताया कि जो लोग शादी या कोई सोशल फंक्शन से बाहर निकले, उसमें उन्होंने पूछा कि आपको कौन सा खाना अच्छा लगा। So nobody was in position to answer what they liked because they were busy eating कि मुझे ये भी काउंटर का खाना है, वो भी काउंटर का खाना है और मुझे सब कुछ खाना है। सो हियर वी से द माइंडफुल ईटिंग, आपको हर चीज खाने की जरूरत नहीं है। योर बैलेंस शुड बी द की ऑफ मंत्रा। बहुत बार क्या होता है, जब भी हम आईसीयू में पेशेंट्स देखते हैं, दे ट्राई टू कोरिलेट कि उनके साथ पहले दिन उन्होंने क्या खाया था। सो दे ट्राई टू रेस्पॉन्ड कि मैंने बिरयानी खाई थी, कोल्ड ड्रिंक्स पिया था, गुलाब जामुन खाया था, एंड दिस हैज लैंड अप मी इनटू हार्ट अटैक। बट इट इज नॉट बिकॉज ऑफ वन रॉन्ग मील। इतने दिन जो आप गलत खाना खा रहे हैं, दैट हैज लैंडेड अप। सो अगर आप लोगों ने शाम को समोसा खाया या प्रोबेबली कचौड़ी खाई या कुछ पकोड़ा खा लिया, तो इवनिंग में आपको घर जाके बहुत सिंपल मील लेना है। आप घर में साधा वरण आणि पोळी खाऊ शकता, दही पोळी खाऊ शकता, दही भात तुम्ही खाऊ शकता, किंवा मग भाजी आणि दही तुम्ही भरपूर प्रमाणात घ्या एंड डोंट हैव कार्बोहाइड्रेट्स। सो व्हेन यू बैलेंस सच थिंग, आपको कभी कोई बीमारी नहीं होगी। आप समोसा जिंदगी भर खा सकते हैं, आप पाव भाजी जिंदगी भर खा सकते हैं, या जो भी आपको पसंद है वो आप लाइफ लॉन्ग खा सकते हैं, प्रोवाइडेड यू कंट्रोल द पोर्शन एंड बैलेंस। सो दिस इज माय सेकेंड मैसेज। फर्स्ट मैसेज आई गिव यू वाज traditional eating pattern, that is sustainable eating pattern. Second message I am giving you is changing portion size, यानी आपको आपका पोर्शन साइज कंट्रोल करना है। पोर्शन साइज कैसे रहता है, हम लोग बोलते हैं अगर सब्जियां खानी, आई एम नॉट एबल टू शो यू, आई डोंट नो वेदर यू सी माय कैमरा। अगर आप सब्जी खाते हैं तो ऐसा खाना है, अगर आप अनाज खा रहे हैं तो मुट्ठी भर का अनाज खाना है। these are the simple way of controlling your portion size. Now moving ahead, इसका consequences क्या हो रहा है? We all are eating so much of food, but then we are overweight, overfed and undernourished. So we have to change this pattern. Now moving ahead, we all are fascinated with the Bollywood movies, so I've taken 2-3 slides from that. Now ये जो villain foods है, जो आपको अभी कुछ नहीं करेंगे बट आगे जाके तकलीफ देंगे, वो है बेकरी प्रोडक्ट्स। लेट मी टेल यू,
आज अगर हम फॅट की भी बात करते हैं तो रिसर्च स्टडीजने याने म्हणजे आपल्या ज्या रिसर्च स्टडीज झाल्या एव्हिडन्स बेस्ड मेटा अनालिसिस स्टडीज झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलं की यु नो ऑल युअर बेकरी प्रोडक्ट्स आर व्हेरी बॅड राईट. सो मैदा बेसिकली मैदा इज रेस्पॉन्सिबल जर कोणाचं ट्रायग्लिसराइड्स वाढलं असेल तर इट इज बिकॉज ऑफ कार्बोहायड्रेट. कोणाची शुगर कंट्रोलमध्ये येत नसेल तर इट इज बिकॉज ऑफ कार्बोहायड्रेट. कोणाचं जर वजन वाढलं असेल तर इट इज बिकॉज ऑफ कार्बोहायड्रेट. कोणाचं जर हायपरटेन्शनची बिमारी असेल तर इट इज बिकॉज ऑफ कार्बोहायड्रेट्स. सो इन दॅट टू इन कार्बोहायड्रेट्स युअर मैदा इज व्हेरी बॅड. सो मैदा नीड्स टू बी रेस्ट्रिक्टेड. तळलेले पदार्थ घरी खा, बाहेर कमी प्रमाणात खा. स्ट्रीट फूड्स दे आर रिअली बॅड. Right, and basically now we are running into the your rainy season. So जब भी हमें हमेशा बोलती हूँ कि आप जब शादियों में जाते हो या एनी सोशल फंक्शन या फिर आप कभी रेस्टोरेंट में जा रहे हो, वहां पे आपको सैलेड खाने की जरूरत नहीं है. हम शादी में लोगों को दिखाने के लिए बहुत सारा सैलेड प्लेट में ले लेते. डोंट डू दैट. हमें नहीं पता वो सैलेड को कब कट किया है, उसका स्टोरिंग टेम्परेचर क्या था. सो वेन एवर यू गो टू एनी सोशल फंक्शन या आप शादी में जा रहे हो, वहां पे पका हुआ खाना खाना है, कच्चा खाना नहीं खाना है. सो आप लोग रोटी सब्जी दाल चावल पकोड़ा वो सब खा लीजिए, बट कच्चा कुछ नहीं खाएंगे, सैलड्स नहीं खाएंगे आप शादी में. नंबर वन. देन सेकेंड मैसेज आई वॉन्ट टू गिव यू पर्टेनिंग टू द स्ट्रीट फूडर्स. जब भी वो हम समोसा कचौड़ी खाते हैं, दैट इज बीन फ्राइड इन वेरी बर्न्ट ऑयल. सो जिसकी वजह से हमें आगे जाके काफी सारी तकलीफें हो सकती है. एसिडिटी होता है, देन हमारे गट माइक्रोबायोटा का जो फ्लोरा रहता है वो खराब होता है. आगे जाके कोलेस्ट्रॉल ट्राइग्लिसराइड जैसे हमारे ब्लड बायोकेमिस्ट्री बढ़ सकता है. सो अवॉइड दैट. Then we Indians are very fascinated of eating sukha nashta. Now every time you cannot blame pizza or your burger for being junk. आपका मठरी हो गया, जलेबी हो गया, समोसा हो गया, कचौड़ी हो गया, दे ऑल आर जंक फूड. बट अगर आप आलू बोंडा खा रहे हो तो इट इज लिटिल बेटर. आप अगर सांबार वड़ा खा रहे हो तो इट इज स्टिल बेटर बिकॉज उसमें प्रोटीन्स आपको मिल रहा है. आप अगर मूंग दाल का पकौड़ा खा रहे हो तो इट इज स्टिल बेटर बिकॉज इट हैज गॉट प्रोटीन्स. सो जो प्रोडक्ट में बहुत ज्यादा कार्बोहाइड्रेट आपको मिलने वाला है दैट नीड्स टू बी अवॉइडेड. एंड देन सूखा नाश्ता आई मीन टू से कि जैसे मठरी हो गई या हमारा शक्कर पारा हो गया, नमकीन पारा हो गया, दे आर मेड फ्रॉम मैदा. सो उसको लिमिटेड मात्रा में खाइए. देन लेट योर किचन कैबिनेट बी योर मेडिसिन कैबिनेट्स. मैं आपको यहाँ पे बताना चाहूंगी, हिपोक्राइट्स फादर ऑफ मेडिसिन, उन्होंने कई साल पहले बोला था कि लेट फूड बी दाई योर मेडिसिन. यानी आपकी खाना आपका दवा है और आपकी दवा आपका खाना रहना चाहिए. नाउ टेक अ एग्जाम्पल. 2 साल पहले जब कोविड सारी दुनिया को उसने तकलीफ दी, दैट टाइम देयर वाज नो पर्टिकुलर मेडिसिन. आज भी उस पे मेडिसिन नहीं है, but then yes, how your diet was, that has how your immunity. We are, again in last 2 years we discuss lots about immunity. Immunity has become a buzzword कि हर कोई बात कर रहा था आपकी रोग प्रतिकार शक्ति. but let me tell you, रोग प्रतिकार शक्ति एक दिन में नहीं आती है, और वो सिर्फ खाने से नहीं आती है. आप नींद कितना ले रहे हो, अल्कोहल कंजम्पशन है क्या, आप स्मोकिंग करते हो क्या, टोबैको है क्या, ये सारी चीजें डिसाइड्स योर इम्यूनिटी, राइट. बट डाइट हैज गॉट predominant role to play, right. Now another important message I want to give you is food miles. आपका खाना कल रात को कहाँ था? Was it in flight? Was it in train? Was it in AC van? So जितना आपका खाना डिस्टेंस ट्रेवल करके आपके पास आएगा, उतना उसका न्यूट्रिटिव वैल्यू कम हो जाता है, राइट. सो ईट लोकल, वेरी इंपॉर्टेंट मैसेज. हमारे नागपुर में क्या ग्रो होता है? हमारे पास पेरू है, हमारे पास संतरा है, हमारे पास ज्वार है, बाजरा है, सिंगदाना है, वो खाइए, राइट. कीवी आपको खाने की जरूरत नहीं. कीवी जितना ही विटामिन सी आपको पेरू में मिलता है, कीवी जितना विटामिन सी आपको नींबू में मिलता है. सो ईट आंवला है. So eat something which is grown locally.
आप उसमें मैक्सिमम न्यूट्रिएंट्स रिटेन करेंगे एंड यू ग्रो द इकोनॉमी ऑफ योर फार्मर, राइट? देन फूड प्लेट, नाउ दिस इज अ वेरी इंपॉर्टेंट स्लाइड, और मैं आपको बताना चाहूंगी पहले फूड पिरामिड हुआ करता था, बट देन हमारी इंडियन थाली को इतना वैल्यू मिला आउट ऑफ एफडीएज में, जो बाहर के फूड एंड ड्रग एसोसिएशन है, जब उन्होंने एनालाइज किया तो उनको पता पड़ा कि इंडियन थाली में क्या नहीं है, सब कुछ है। आपके पास जवस का चटनी है या सिंगदाना चटनी है, दैट इज नट्स एंड ऑयल सीड्स, राइट? आप उसमें रोटी खा रहे हैं, आप उसमें उसल खा रहे हैं, आप उसमें सॅलड खा रहे हैं, म्हणजे कोशिंबीर घेताय, राइट? आणि मग कढी है, योर कढी इज प्री एंड प्रोबायोटिक, बेसन और दही, कढ़ी के जैसा अच्छी चीज नहीं है आपके गट माइक्रोबायोटा के लिए। या रायता, काकडीची कोशिंबीर, दुधीची कोशिंबीर या केळाची कोशिंबीर, जिसका भी कभी पेट खराब हो जाएगा, प्लीज दही और केला मिक्स करके खा लीजिए, आपको कोई दवा लेने की जरूरत नहीं पड़ेगी, राइट? सो योर थाली, सो रिवर्ट टू योर ट्रेडिशनल ईटिंग पैटर्न एंड फुल मील। हम लोग आजकल ना टिफिन भी लेके जाते हैं तो रोटी सब्जी लेके जाते हैं, तो रोटी सब्जी के साथ यू कैन कैरी स्मॉल स्प्राउट्स, या आप अपने साथ छोटा सा एक ककड़ी का टुकड़ा या फिर गाजर या फिर अक्खा टमाटर कैरी कर सकते हो और लंच के टाइम उसको काट के खा सकते हो, राइट? या आई ऑलवेज से दैट दिस इज योर हेल्दी मील, fine. Then nutrients, which plays a very important role. Basically protein are the building blocks of the your immunity. आज मैं बताना चाहूंगी कि आपको प्रोटीन खाने में जरूर लेना है, राइट? जितकं पण स्टडीज झाल्या आहेत त्याच्यामध्ये सांगितल्या गेले आहे की इंडियन डाएट मध्ये प्रोटीनची कमतरता खूप आहे. सो हाऊ यू आर गोइंग टू इन्क्रीज द प्रोटीन? आय टेल यू व्हेरी सिंपल एक्झाम्पल. सगळ्यात पहिले तुम्ही सकाळी जेव्हा नाश्ता करता तेव्हा एक ग्लास ताक पिऊन घ्या किंवा दही घेऊन घ्या. लंच मध्ये एज आई टोल्ड यू, यू कैन हैव सम स्प्राउट्स, या कभी आप उसल भी खाने में लेके जा सकते हैं. 4 बजे के आसपास आप थोड़ा सा फुटाना और सिंगदाना मिक्स करके रख दीजिए. जिनको डायबिटीज नहीं है और वजन का प्रॉब्लम नहीं है, वो उसमें गुड़ और किशमिश डाल के रख सकते हैं. इट इज वन ऑफ योर वंडरफुल मिड टाइम मंचिंग, वो आप ले लीजिए, राइट? और रात को, और अगर आप नॉन वेजिटेरियन है तो आप चिकन खा सकते हैं, मटन खा सकते हैं और अंडा खा सकते हैं. मटन का ऐसा होता है कि मटन कंजम्पशन इज रिकमेंडेड वंस इन 10 to 15 days, यानी महीने में आप 2 बार खा सकते हैं. क्वांटिटी शुड नॉट बी मोर देन 50 grams पर पर्सन. और यहाँ पे मैं आपको बताना चाहूंगी कि अंडे के ऊपर काफी सारी स्टडीज हुई. अंड्यामधलं जे प्रोटीन आहे ते ना तुमच्या किडनीला त्रास देतं ना कशाला त्रास देतं, म्हणून एग प्रोटीन इज वंडरफुल थिंग. सो आप अगर नॉनवेज खाते हैं तो मॉर्निंग में 2 बॉइल्ड एग के जैसा कोई नाश्ता ही नहीं है, फाइन. देन वेरी इंपॉर्टेंट इज आप कौन सा कुकिंग ऑयल चूज करोगे, वेरी वेरी इंपॉर्टेंट. सो यूजुअली देर इज लॉट ऑफ कॉन्ट्रोवर्सी. पहिले सांगितलं गेलं होतं की सनफ्लावर ऑइल वापरा, मग फायनली सांगितलं की करडीचं तेल वापरा, मग आपण सोयाबीन ऑइलवर शिफ्ट झालो. Now soybean is basically the Vidarbha region, or this region is the producer of soybean. So soybean oil is somewhat very common, but soybean oil is definitely not good for the diabetics, आणि ते तळण्यासाठी बिलकुल योग्य नाही आहे. तर जर तुम्हाला तेल तळायचं असेल तर तुम्ही कोणतं तेल घ्याल? राईस ब्रॅन ऑइल, शेंगदाण्याचं तेल तुम्ही वापरू शकता, राईट? सोयाबीन ऑइलचं आता रिसेंटली दे हॅव डन अ लॉट ऑफ मेटा अनालिसिस स्टडीज. त्याच्यामध्ये इट इज डेफिनेटली नॉट गुड फॉर डायबिटिक्स. जर घरी कोणाला तुमच्या डायबिटीज असेल तर सोयाबीनचं तेल प्लीज वापरू नका. अँड गो फॉर अ फिल्टर्ड रिफाइंड ऑइल, बिकॉज दॅट इज स्टेबल ऍट द हाय टेम्परेचर. म्हणजे ते जेव्हा आपण तेलामध्ये काही तळतो तर त्याचं टेम्परेचर वाढल्या जातं. आणि देन वेरी इंपॉर्टेंट मैसेज, जो भी आप तलोगे वो बचा हुआ तेल उसको बार बार इस्तेमाल मत करिएगा फॉर फ्राइंग इट. जो बचा हुआ तेल है उसको स्ट्रेन करके एक ऑयल कंटेनर में रख दीजिए एंड यूज दैट ऑयल फॉर सीजनिंग, यानी आप उसमें सब्जी बना लीजिए या
दाल के लिए छोंक लगा दीजिए, बट बार बार तलने के लिए इस्तेमाल नहीं करना है। और अगर आप सनफ्लावर या करडी का तेल इस्तेमाल करना चाहते हैं तो इट हैज टू बी इन ब्लेंड। सो मार्केट में जो राइस ब्रान ऑयल और सनफ्लावर ऑयल का ब्लेंड मिलता है वो आप इस्तेमाल कर सकते हो। Then very important message I want to give you here is do not bring 5 liters का कैन। आप 1 लीटर का पाउच यूज करिए और उसको डब्बे में रख दीजिए एयर टाइट कंटेनर में और वो इस्तेमाल करते रहिएगा। बड़ा ऑयल का टिन लाना नहीं है। एक पर्सन के लिए 500 to 650 ml of oil per month is ideal. That is what is recommended by ICMR, right? And NIN. So आपको 500 से 650 ml ऑयल पूरे महीने भर के लिए लेना है। इसमें मल्टीप्लाई करिए आपके फैमिली मेंबर्स, अगर आप 4 लोग हैं तो 2.5 लीटर इस्तेमाल करना है। दैट वे इट गोज, राइट? सो एम आई क्लियर? हम लोग आगे जाके कोई क्वेश्चंस होंगे तो आई विल बी आंसरिंग दैट। देन वेरी इंपॉर्टेंट इज योर ओमेगा 3 फैटी एसिड। आज जितनी भी बीमारियां हो रही है वो हमारी जो खून की नलियां होती है उसमें सूजन आ जाता है या इन्फ्लेमेशन हो जाता है, इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर्स बोलते हैं, राइट? अब इसको कंट्रोल में रखने के लिए ओमेगा 3 प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल। आपको ओमेगा 3 कहाँ कहाँ से मिलता है? एक तो है जवस। जवस का चटनी आप लोग हर कोई खा सकता है। only it needs to be avoided by the pregnant mothers, that too in from 7th 8th and 9th months. म्हणून जवस सगळ्यांनी खायला पाहिजे। जवसाची चटणी आपल्या सगळ्यांच्या घरी असते, बट देन और वी में ब्रिंग इट फ्रॉम मार्केट ऑल्सो। बट जब हम जवस की चटनी मार्केट से लाते हैं तो हम वो बाहर रखते हैं। सो जवस की चटनी नंबर 1 आप घर में बनाइए, उसको ज्यादा भूनना नहीं है और वो चटनी बनने के बाद उसको आपको फ्रिज में रखना है। डू नॉट कीप इट आउटसाइड। Then your other food products which has got omega 3 fatty acids is walnut, सोयाबीन, राजमा, स्प्राउटेड मेथी दाना, ये भी आप खा सकते हैं, एंड तिल। अगर आप लोग फिश खाने के शौकीन हैं तो रावस, तारला और बांगड़ा, these are the good fatty acid fish which you can consume it, right? Yes. Another very important aspect is fiber. जितनी भी हमें this irritable bowel syndrome we see it in lot of young people, जो कॉलेज के बच्चे हैं या यंग लोग हैं उसमें उन लोगों में इरिटेबल बावेल सिंड्रोम म्हणजे थोडक्यात मराठीत म्हणायचं तर पचन क्रिया वीक होणं। आता ती मल्टिपल रिझन्समुळे वीक होऊ शकते। वारंवार मैद्याचं सेवन, वारंवार स्मोकिंग, पाणी कमी पिणं, long gaps in your meal creates lot of problem related to digestion. Now how to control that? Now one of the important aspect is आप अपने खाने में फाइबर की मात्रा बढ़ा लीजिए। अब फाइबर आपको कहाँ से मिलता है? आपको कच्ची सब्जियों से मिलता है और रिमेंबर पकी हुई सब्जियों से भी मिलता है। अगर आपको कच्चा कोशिम्बर या सैलेड खाने में इंटरेस्ट नहीं है तो पकी हुई सब्जी खा लीजिए। पकी हुई सब्जी में क्या क्या आता है? आपका दूधी का सब्जी, रेड पम्पकिन, भिंडी है, डिफरेंट टाइप्स ऑफ दूधी, तुरई, ये सब भी है, ये सब आप खा सकते हैं। देन वेरी इंपॉर्टेंट एस्पेक्ट इज आप मूंग है, राजमा है, चना है, फुटाणे सगळ्यांना माहिती असेल। फुटाणे हैज गॉट प्रोटीन्स, फुटाणे हैज गॉट फाइबर, फुटाणे हैज गॉट कैल्शियम। मैंने आपको पहले भी बताया कि फुटाना और सिंगदाना मिक्स करके रखिए और कंज्यूम करिएगा। नाउ व्हाट डज फाइबर डू? फाइबर से हमारा कोलेस्ट्रॉल कम होता है, ब्लड शुगर कम होती है, जिसका वजन बढ़ा हुआ है उसका वजन कम होता है। देन कैंसर, पर्टिकुलरली ब्रेस्ट कैंसर इन फीमेल, और जिनमें जो लोग बहुत ज्यादा मात्रा में मटन खाते हैं उन लोगों में कोलन कैंसर यानी आतड्याचं कॅन्सर जे आपण म्हणतो ते खूप खूप कॉमनली सापडल्या जातं। बट देन इफ यू कंझ्युम your what I can say is fiber in the diet,
कोई तकलीफ नहीं होगी। जब यंग बच्चे बड़े होते हैं, बिकॉज ऑफ द हार्मोनल चेंजेस, उनमें पिंपल्स, एक्ने जिसे कहते हैं, वो बहुत कॉमनली पाया जाता है। सो उसको कंट्रोल करने के लिए भी फाइबर बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है। Now you can see the colors in this slide, uh, लाल रंग है, हरी पत्ती वाली सब्जियां है, सफेद प्याज है, some seeds है, गाजर है. So the concept is eat at least one meal in your day for your immune system. यानी क्या कहने का मतलब है कि आपके खाने में जितने भी कलर्स होंगे उतना आपके लिए बेनिफिट है. हम लोग बोलते हैं ना, ब्रिंग द रेनबो टू योर प्लेट. यानी आपका खाना पंच पकवान का नहीं रहेगा तो चलेगा, बट आपका खाना पंचरंगी खाना रहना चाहिए और उसमें अलग अलग कलर्स रहना बहुत जरूरी है. ये आपकी रोग प्रतिकार शक्ति बढ़ाते हैं. इसमें काफी सारे फंक्शनल बायोएक्टिव कंपोनेंट्स रहते हैं, जैसे टमाटर में लाइकोपेन है, प्याज में क्वेरसेंटीन है, उसके बाद आपके सीड्स में ओमेगा 3 फैटी एसिड्स है, राइट. देन आपके हरी पत्ती वाली सब्जियों में विटामिन सी है, विच इज ऑल्सो एंटीऑक्सीडेंट. सो ये सारी चीजें आपके सेहत के लिए बहुत फायदेमंद है. देन दिस इज वेरी इंपॉर्टेंट इज थोड़ा सा मैं कोविड के ऊपर भी टच देना चाहूंगी. देयर इज लॉट ऑफ थिंग्स विच हैज कम अप इज द हर्बल प्रिपरेशन. नाउ अगर हम काढ़ा की बात करते हैं, तो काढ़ा में बेसिकली पॉली हर्बल फॉर्मूला मिक्स उसे कहा जाता है, कि आप उसमें तुलसी भी डाल रहे हो, आप उसमें अदरक भी डाल रहे हो, आप उसमें दालचीनी डाल रहे हो, दैट इज सिनेमम, आप उसमें ब्लैक पेपर डाल रहे हो, पिपरिन. सो ये काढ़ा का जो फॉर्मूला है वो गवर्नमेंट का फॉलो करिए. लोगों को बहुत सारा टॉक्सिसिटी हुआ बिकॉज लोगों ने क्वांटिटी उसकी अपने आप बढ़ा दी. अगर गवर्नमेंट ने या आयुष मिनिस्ट्री ने आपको एक बार रेकमेंड किया है तो लोगों ने 2 या 3 बार लेना चालू कर दिया. प्लीज डोंट डू दैट. नाउ whenever this herbal decoction is recommended, it has got certain additional components. like अगर हम पिपरीन की बात करते हैं, जैसे पेपर है, काली मिरी है, सो जो जो वो पिपरीन है उसका एक स्पेसिफिक डोज होता है, और अगर आप वो डोज के ऊपर लेते हैं तो ऑटोमेटिकली इट इज गोइंग टू डिस्टर्ब सम गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रबल आपको हो सकता है, राइट. सो उसको मात्रा में लेना है. एंड ऑल दिस फॉर्मुलेशंस आपको जो गवर्नमेंट रेकमेंड करता है, नाउ व्हाई दैट फॉर्मुलेशन हैज गॉट वैल्यू, बिकॉज उतना रिकमेंडेड डोज आपको बोला जाता है. नाउ टॉक अबाउट हल्दी. नाउ हल्दी वाला दूध, इट इज बिन अ पार्ट ऑफ इंडियन ट्रेडिशनल मील पैटर्न अर्लियर. जब घर में कुछ नहीं था, किसी को सर्दी हो जाती थी, तो हमेशा पहले वो दादी हल्दी वाला दूध देती थी, राइट. सो हल्दी हैज गॉट, यू ऑल नो, curcumin. Curcumin is basically the bioactive component of turmeric, and it has got multiple advantages, right. आपका सिनेमम है. आज मैं आपको बताना चाहूंगी, ज्या यंग मुली असतात, पीसीओएस, आज हम पीसीओएस का प्रॉब्लम यंग गर्ल्स में इतना देखते हैं. सो ये जो सिनेमन अल्डेहाइड जो है, वो बेसिकली कंट्रोल्स लॉट मेनी हार्मोनल प्रॉब्लम्स. सो वन पिंच ऑफ सिनेमम एट नाइट कैन गिव यू मल्टीपल बेनिफिट्स. जिसको अगर कोलेस्ट्रॉल का प्रॉब्लम है वो ले सकते हैं. अगर किसी को पीसीओएस, घर में लड़कियों बच्चियों को अगर प्रॉब्लम है, तो उनको ये हम रेकमेंड कर सकते हैं. और जिनको अच्छी नींद आनी चाहिए वो भी ये ले सकते हैं, सिनेमा मल्टीहाइड. और रात को दूध बेसिकली जब रेकमेंड किया जाता है, इट हैज गॉट ट्रिप्टोफैन. एंड जो आप अगर शाम वाला गौली के गाय गवळी जे असतात त्यांचं जे दूध घेतलं, तर मेलाटोनिन त्या गाईच्या दुधामध्ये प्रमाण वाढतं, एंड दैट हेल्प्स यू इन गुड स्लीप. सो जिसको भी नींद का प्रॉब्लम है वो रात को दूध पी के सो सकता है. देन वेरी इंपॉर्टेंट एस्पेक्ट इज प्रोबायोटिक्स. कर्ड is very important. It controls multiple benefits, right. So आता दही कसं खायचं, it is not the flavored curd what I am talking. आपको मार्केट में एपिगैमिया का दही लेने का जरूरत नहीं है. आप घर का बना हुआ दही खा लीजिएगा.
और अगर वो फ्रेश दही है, दही बनने के बाद उसको फ्रिज में रख दीजिएगा, और वो प्रेफरेबली विद इन 24 आवर्स टू 48 आवर्स में खत्म होना हो जाना चाहिए, बिकॉज दैट इज द टाइम व्हेन दैट बैक्टीरियाज आर बेनिफिशियल फॉर यू. जितना दही पुराना होगा उतना वो बेनिफिशियल नहीं रहता है, राइट? Then, very important, processed food. I have tried to inform you the as many concept as possible for me. So processed food, हम processing की बहुत बात करते हैं, but processing हमारे लिए फायदेमंद भी है. आता कसं? जेव्हा आपण गहू जो बनतो, तो तसाच गहू नाही खाऊ शकत. खाल्ला तर आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याला डायजेस्ट पण नाही करणार. इट विल कम आउट ऑफ इट. सो इट नीड्स टू बी प्रोसेस्ड. सो गव्हाचा आपण आटा बनवला आणि आट्याची आपण पोळी बनवली, पराठा बनवला. नाउ व्हाट हॅपन व्हेन यू डू द पोळी और पराठा? यू इम्प्रूव्ह द पॅलेटेबिलिटी. कच्चा आटा खाणं इज नॉट पॅलेटेबल, तुम्हाला आवडणार पण नाही. पण जेव्हा त्याला आपण शिजवतो, उसमें का प्रोसेसिंग होता है एंड इट इज इजी फॉर द डाइजेशन, राइट? देन आपके पास मूंग है, मूंग को आपने स्प्राउट्स किया, या इडली डोसा के बैटर को आपने फर्मेंट किया. सो ड्यूरिंग जर्मिनेशन एंड फर्मेंटेशन कोई कोई न्यूट्रिएंट्स उसमें एनहांस होते हैं, विच इज अगेन अ गुड प्रोसेसिंग. सो प्राइमरी प्रोसेसिंग की गेहूं से हमने आटा बनाया, सो दैट इज रिक्वायर्ड. सेकेंडरी प्रोसेसिंग हमने स्प्राउट्स किया, दैट इज ऑल्सो रिक्वायर्ड. बट टर्जरी प्रोसेसिंग, यानी जिसको आपने मैदा बनाया, या मैदे का नूडल्स बनाया, या मैदे से ब्रेड बनाया, सो ये प्रोसेसिंग में उसके जो इंपॉर्टेंट न्यूट्रिएंट्स है वो उसमें का लीच आउट हो जाते हैं, यानी निकल जाते हैं. दैट इज नॉट गुड. सो यू हैव टू कंज्यूम दोस प्रोसेस्ड फूड इन मॉडरेशन. यानी मैगी हो गया, ब्रेड हो गया, चिप्स हो गया, जो हाईली प्रोसेस्ड है, टर्जरी प्रोसेसिंग जिसमें मशीनरी यूज हुआ है, that needs to be restricted. Consequences, smoking, I am talking to a very literate group, right? So I don't have to talk much about smoking. Smoking आप सबको मालूम है कि smoking से क्या क्या होता है. Now अभी जब कोविड आया था, the prevalence of COVID was higher in the smokers, राइट? सो ऑटोमेटिकली स्मोकिंग से हमें काफी सारी तकलीफें हो सकती है. हमारे दांत खराब होते हैं, लंग्स के लिए अच्छे नहीं है. अनफॉर्चुनेटली our विदर्भ रीजन, और लाइक टेक अ एग्जांपल ऑफ नागपुर, इट इज कॉल्ड द खर्रा कैपिटल ऑफ इंडिया. इतना ज्यादा मात्रा में खर्रा मिलता है, इट इज सो बैड. म्यूकोजल लाइनिंग जो होते हैं, हमारे मुंह के अंदर के जो लाइनिंग्स होते हैं, उसको वो खराब करते हैं. लोग तंबाकू एक पर्टिकुलर रीजन पे रखते हैं, कि जैसे मुंह में रखते हैं. सो उसकी वजह से क्या होता है कि वहां पे एक छोटा सा फोड़ा आ जाता है, एंड कंटिन्यूअस उसमें फ्रिक्शन होके वो जगह खराब होती है, एंड सब म्यूकोजल लीजन्स, यानी उसमें छोटे अंदर सफेद फोड़े आना चालू हो जाते हैं, और मुंह खुलना बंद हो जाता है. दैट इज अ प्राइमरी साइन दैट पर्सन मे लाइकली टू गेट द कैंसर, right? So basically smoking needs to be stopped on the immediate basis. Smoking बंद करायला किंवा तंबाखू बंद करायला, there is no muhurat as such. You have to start on the immediate basis, right? Yes. Then managing your stress. Now this is one of the important aspect of your lifestyle. आई एम नॉट अ स्ट्रेस मैनेजमेंट कंसल्टेंट, सो मैं स्ट्रेस के ऊपर ज्यादा बात नहीं करूंगी. बट देन अच्छे से खुश रहिए, हंसिए, एंड देन आई ऑलवेज टेल दैट यू नो आपके सारे लोग आपको छोड़ के चले जाएंगे, बट स्ट्रेस कभी नहीं जाएगा. आपके कलीग छोड़ देंगे, आपके दोस्त लोग छोड़ देंगे, आपके स्पाउस छोड़ देंगे, बट देन आपका स्ट्रेस कभी नहीं छोड़ेगा. सो यूज स्ट्रेस एज अ लॉयल कंपनी. एंड आई ऑलवेज कोट द एग्जाम्पल ऑफ धनुष्य बाण. जब अर्जुन वो धनुष चलाता है, वो धागे का टेंशन देखता है. इफ इट इज टू टाइट, तब भी बाण निशाने पे नहीं जाता है.
इफ इट इज वेरी वीक तब भी बाण निशाने पे नहीं जाता है. सो उसको ऑप्टिमम स्ट्रेस रहना बहुत जरूरी है. सो हमें ऑप्टिमम स्ट्रेस हेल्प्स अस टू परफॉर्म बेटर, राइट. उसके बाद थोड़ा सा ह्यूमर रखिए. स्माइलिंग इट improves योर नॉट ओनली योर फेस वैल्यू बट ऑल्सो द आपका जो बॉडी में अच्छे हार्मोन्स जो हम बोलते हैं हैप्पी हार्मोन्स, वो रिलीज होने में बहुत मदद करता है, राइट. एंड अपार्ट फ्रॉम दैट सबसे इम्पॉर्टेंट चीज होती है कि वो स्ट्रेस रिलीवर है. एंड आपका एक्सरसाइज, जब आप मॉर्निंग में एक्सरसाइज करते हो वो भी आपके लिए बहुत फायदेमंद होता है, राइट. एंड देन सपोर्ट सिस्टम. आज जो इतने सारे प्रॉब्लम्स हो रहे हैं, देयर इज नो सपोर्ट सिस्टम. हम एक दूसरे के लिए अवेलेबल नहीं है. वी ऑल आर सो एनग्रॉस्ड. सो फैमिली सपोर्ट एंड गिव टाइम फॉर द सेल्फ आर द फ्यू टिप्स टू कोप अप द स्ट्रेस. देन पावर ऑफ स्लीप. आज जो आपने देखा होगा कि कोविड में डॉक्टर ने क्या बोला कि आपको नींद लेनी है या बेड रेस्ट करना है. नाउ व्हाई दैट वाज रेकमेंडेड? द रीजन फॉर बेसिकली आपका स्ट्रेस बॉडी को रिजनरेट करती है, राइट. और साइटोकाइन स्ट्रॉम्स यानी हमारे बॉडी में जो साइटोकाइंस कुछ सेल्स होते हैं उसकी वजह से जो तकलीफ होती है उसको कंट्रोल करने के लिए रेस्ट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. Fine. Now, how are you going to rest? Basically, as per the recommended, for the sleep timings, is your 6 to 8 hours. आप अगर young है तो 6 घंटा सो सकते हैं, but those who are above 40 need 7 hours of sleep. Usually, afternoon sleep is not recommended, right? And then there is nothing called sleep vacation कि मैं 8 दिन बहुत सोने वाला हूँ, बाकी दिन मैं नहीं सो पाता हूँ. That is wrong, right? और अगर आप अच्छी नींद पाना पसंद करते हैं तो रात को दूध पी के सोइएगा. Then avoid smoking and tobacco and everything before sleep. Then very important aspect I want to tell you is no alcohol, no heavy dinners before the sleep. टीवी कम देखिए, फोन भी कम देखिए. सोने के 1 घंटा पहले आप व्हाट्सएप बंद कर दीजिए, right? Yes. And here I come to an end stating that if you don't take care of your body where you are going to live, what will happen? It will end. And similarly I end my talk stating that कि आपका खाना आपकी दवा है, आपकी दवा आपका खाना है. सो रोज का आपका जो खाना है, रोटी सब्जी दाल चावल, that is something which is needed for your good health. And at the end I would like to state that there is nothing that everything is यानी ऐसी कोई चीज नहीं है कि जो खराब है या I have not shown you anything कि which is बहुत अच्छा है या बहुत खराब है. आपको हर चीज मात्रा में खानी है, आपको एक्सरसाइज करना है. एंड यस, 10 to 15 glasses of water, right? यानी आपको 1.5 लीटर तक पानी पीना है. इमीडिएटली खाने के बाद पानी पीना क्या ये नॉर्मल क्वेश्चन रहता है मुझे, बट खाने के आप आधे घंटे बाद पानी पी लीजिएगा, राइट. एंड देन आपका अगर थाली मुझे बतानी है कि क्या लेना है, सो रोटी सब्जी दाल चावल शुड बी योर परफेक्ट मील. उसमें 1 कप दही या कोशिम्बिर और रायता शुड बी अ पार्ट ऑफ योर मील, राइट. आफ्टरनून एंड मॉर्निंग स्नैक्स. मॉर्निंग में मैंने आपको बता दिया कि आप नाश्ते में क्या क्या ले सकते हैं. एंड देन टॉकिंग अबाउट द आफ्टरनून स्नैक्स, बहुत बार ऐसा होता है कि आप यूजुअली भूल जाते हैं, फाइन, कि आपको क्या लेना है. फाइन. सो यू टेंड टू फॉरगेट कि आपको नाश्ते या 4:30 के आसपास आपको क्या लेना चाहिए. तो वो है एक तो चना, पोह्याचा चिवडा तुम्ही घेऊ शकता, और that you have to consume it, right? Any other thing you wish to ask me? Otherwise I'll
show you one more presentation. So if anything, the questions are there, I am ready to answer it. Yeah, please. हॅलो मॅम. Yeah, sir. मॅडम, हा. माझा प्रश्न असा आहे की वजन कमी करायसाठी काही उपाय आहे का? हो आहे ना सर. वजन कमी कारण करण्यासाठी मी शुगर लेवल एकदम कमी केली, म्हणजे शुगरच्यानं वजन वाढते म्हणून शुगर हा. खाणं कमी केलं मी. हा. पांढरी शुगर तर अजिबात बंदच केलेली आहे. पण येस. वजन खूप वाढून राहिलं. माझं 83 किलो वजन आहे. हाईटच्या मानानं खूप वजन आहे. बर. तर सर बेसिकली तुम्ही काय करा की प्रोटीनचं प्रमाण वाढवा. शुगर कमी केली हे चांगली गोष्ट आहे, पण आहारामध्ये प्रोटीन वाढवा. तुम्ही जर नॉनव्हेज खाता का सर तुम्ही? नाही मॅडम, प्युअर व्हेजिटेरियन. प्युअर व्हेजिटेरियन. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये 1 वाटी कोशिंबीर जरूर आली पाहिजे सर. अच्छा. हा, म्हणजे मोड आलेले कडधान्य जरूर घ्या. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर चालल्यानं वजन कमी होते का मॅडम? हो सर, 5-10 म्हणजे किलोमीटर आता रोज जर हो 5 किलोमीटर तर चालाच, पण जर पटकन वजन कमी करायचं असेल तर बेसिकली आपल्याला याच्या सोबत जेवणाच्या सोबत तुमच्या दुपारच्या जेवणानंतर 2000 स्टेप्स तुम्हाला चालायचंय आणि रात्रीच्या अच्छा. जेवणानंतर 3000 स्टेप्स तुम्हाला चालायचंय. त्यांनी पण खूप पटापट जे आपलं वजन कमी होतं सर. ओके. हा. आणि दुसरा प्रश्न असा होता मॅम. हा. दुसरा प्रश्न असा होता की जर समजा वजन कधी कमी होते माझं, ज्यावेळेस एखादा त्यावेळेस आपोआप 1-1.5 किलो कमी होते. आणखी ते ऍसिडिटी बंद झाली की जेवण म्हणजे वजन वाढणं सुरू होऊन जाते, मग ते इक्वल होऊन जाते ते. राईट राईट राईट. असं मी 2-4 चेक केलं असं. हा हा. सर आणि बेसिक पोटाचा जो घेर बाहेर आलेला आहे तो ऍसिडिटी झाली, 4-5 दिवस जेवणावर म्हणजे हे झालं इनरेग्युलरिटी की ते बरोबर येऊन जाते. आणखी ते पुन्हा सुरू झालं की तसं पोटाचा घेर तेवढा आहेच तो. तसं बेसिकली मला एकच छोटं गोष्ट तुम्हाला सांगायची इच्छिते की तुम्ही तुमचं मील्स बॅलन्स करून घ्या. आणि अपार्ट फ्रॉम दॅट बेसिकली सर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये येते की तुमचं ऍसिडिटी कंट्रोल करायला थोडंसं तुम्ही काळ्या मनुका खाऊ शकता किंवा याचं पाणी घेऊ शकता, अजवाईन वॉटर. अच्छा. येस. ओके, थँक्यू मॅम. या. आणि मॅम आय वॉन्ट टू ऑल्सो कव्हर द ऍस्पेक्ट ऑफ फूड सेफ्टी ऑल्सो. सो चालेल मॅडम, यू कॅन कंटिन्यू. मॅडम एक क्वेश्चन आहे, आय थिंक मंदा मॅडम काही विचारायचं आहे त्यांना. या प्लीज मॅम. जसं तुम्ही सांगितलं की रात्री झोपताना दूध घ्यायचं म्हणून, हा. पण जसं मागे कॅलेस्ट्रॉल होतं तर डॉक्टरनी सांगितलं की डेअरी प्रोडक्ट टोटली बंद करायचे, तर मग दूध घ्यायचं की नाही अशा केसेस मध्ये? मॅम ऍक्च्युली कसं असतं, कम्प्लीट डेअरी प्रोडक्ट बंद करायची गरज नाही. तुम्ही जर लो फॅट मिल्क, आपण टोन्ड मिल्क जे बाजारात मिळतं ते जर तुम्ही आणलं आणि त्याची मलाई काढून घेतली तर इट इज व्हेरी हेल्दी, यू कॅन टेक इट, काही प्रॉब्लेम नाही. मॅम 280 ml दूध इज रेकमेंडेड. इवन फॉर द कार्डियक पेशंट वी डू रेकमेंड. ओके ओके ओके, तितकाच प्रश्न होता. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम, Yes. माझा हा क्वेश्चन होता की आपण जे भाजीपाला वगैरे खातो हा. पण त्याच्यामध्ये भरपूर काही केमिकल असतं, कारण की त्यांना लवकर म्हणजे भाजीपाला लवकर मार्केटमध्ये येण्याकरिता ते भरपूर Yes. केमिकलचा उपयोग करतात आणि त्याच्यामुळे जे आपण भाजीपाला खातो त्याच्यापासून आपल्याला जे विटॅमिन्स मिळायला पाहिजे ते मिळत नाही मॅडम. आणि हॅलो. हा, ऐकतेय सर मी, बोला सर. तर ते विटॅमिन्स म्हणजे मिळत नाही. जसं आता तुम्ही सांगितलं की भाजीपाला दैनंदिन जीवनात आपण खायला पाहिजे, पण तर त्याच्यापासून पण आपल्याला काही विटॅमिन्स नाही मिळत मॅडम, कारण की ते त्यामध्ये केमिकलचा उपयोग भरपूर प्रमाणात होतो. येस. तर सर याच्यासाठी ना सिम्पल आन्सर मी तुम्हाला देते. बेसिकली कसं असतं की आपल्या ज्या भाज्या किंवा फळं असतात त्यात पेस्टिसाइड्स असतात. तर आता पेस्टिसाइड्स 3 प्रकारची आहे. एक म्हणजे नुसते स्प्रे केलेले असतात जे पाण्याने धुतले की निघून जातात. एक पेस्टिसाइड असतं जे सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये किड्यांच्या गेलं पाहिजे, म्हणजे जोपर्यंत किडा तो खात नाही आणि त्याच्या सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये जात नाही तोपर्यंत तो मरत नाही. तर त्या प्रकारचे जे पेस्टिसाइड्स असतात ते युजली आपल्या शिजलेल्या अन्नाने ते नष्ट होतात.
सो बेसिकली पेस्टिसाइड आता तर फार्मर तरी काय करेल, त्याचं ईल्ड आणि त्याच्या इकॉनॉमीसाठी त्याला हे करणं गरजेचं आहे. बट पेस्टिसाइड रेसिड्यू कमी करण्यासाठी एक तर स्वच्छ फळं भाज्या धुवून घ्या. माय नेक्स्ट प्रेझेंटेशन आय एम गोइंग टू कव्हर दॅट, की तुम्हाला कसं स्वच्छता मेंटेन करायची आहे. अँड देन कुकिंग. मी तुम्हाला माझ्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की कुकिंगमुळे फायबर डिस्ट्रॉय होत नाही. आणि जर कलनरी प्रॅक्टिसेस जे आपण म्हणतो की अन्न शिजवताना झाकून म्हणजे स्टीमवर शिजवा, त्याला झाकण ठेवा, किंवा भाज्या कापल्यावर धुवू नका. सो हे जे पॉइंट्स असतात दॅट इज कॉल्ड कलनरी प्रॅक्टिसेस. आणि हे जर प्रॉपरली असेल तर आपण व्हायटमिन्स आणि मिनरल्स रिटेन करू शकतो. आपले वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स लॉस होतो, बट रेस्ट आर रिटेन्ड इफ यू मेंटेन गुड कलनरी प्रॅक्टिसेस सर. ओके, थँक्यू मॅडम. आणि मॅडम एक विचारायचं होतं, फायबर ऍक्च्युअली म्हणजे काय, कशापासून मिळते आपल्याला? फायबर नाही समजलं मॅडम. अच्छा सर, फायबर म्हणजे तुम्हाला भाज्यांमध्ये असतं सर. आपल्या ओके. भाज्या, फळं, किंवा मी साध्या सोप्या भाषेत सांगते तुम्हाला. तुम्हाला हे माहिती आहे, फुटाणे माहिती आहे, राईट? फुटाण्याच्या बाहेरचं जे कव्हर आहे दॅट इज फायबर. फायबर इज नॉट डायजेस्टेड बाय अवर स्मॉल इंटेस्टाईन नॉट लार्ज इंटेस्टाईन, बट इट फॉर्म्स द बल्क. आणि ते आपल्या शरीराच्या बाहेर आपल्याला फेकायला मदत करतं, राईट? सो फायबर बेसिकली तुम्हाला आउटर कव्हरिंग मधनं मिळत असतं. जे साली असतात त्यात फायबर असतं. मूग तुम्हाला माहिती आहे, तो हिरवा भाग म्हणजे फायबर. राजम्याचा जो लाल कव्हरचा भाग आहे दॅट इज फायबर. समजलं का सर? थँक्यू. ओके ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. हेलो 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 येस. हेलो मैडम हाँ. मैं डॉक्टर हर्षल बेचनी है। मैडम फर्स्ट ऑफ ऑल आपको थैंक्स कहना चाहूंगा बिकॉज आपने बहुत ही मतलब इम्पोर्टेंट चीज और जो हमारे लिए बहुत जरूरी है, न्यूट्रिशियल वैल्यू क्या होती है उसके बारे में बताएं। मैडम मेरा एक सिंपल सा क्वेश्चन है। हाँ. यस मैम, मेरा एक सिंपल सा क्वेश्चन है कि जिसको कोलेस्ट्रॉल का प्रॉब्लम है, तो कोलेस्ट्रॉल को कम करने के लिए होम रेमेडीज में हम क्या यूज कर सकते हैं? और सेकेंडली, अगर हम पानी पीते हैं तो हमने कितना क्वांटिटी में पानी पीना चाहिए? सर पानी का बताना चाहूंगी. पानी आपको 2 से 2.5 लीटर तक पानी पीना है, दैट इज नंबर 1. और स्पेसिफिकली अगर कोई वाटर थेरेपी कर रहा है तो मॉर्निंग में 1 लीटर तक पानी नहीं पीना है. बिकॉज जब आपके बॉडी से जो आप पेशाब पास करोगे उसमें काफी सारे उसमें से यानी माइक्रो न्यूट्रिएंट्स निकल जाते हैं. सो पानी आपको दिन भर में डिस्ट्रीब्यूट करके पीना है. नंबर 1. 2.5 लीटर तक पानी पीना है. लोग काफी गर्म पानी पीते हैं, वो इतना गर्म पानी भी आपको नहीं पीना है. एंड सेकेंडली, फॉर योर कोलेस्ट्रॉल रिडक्शन, आपको तेल की मात्रा कम करना है. पूरे महीने में 500 ml यानी दिन का आपको 3 चम्मच तेल और 1 चम्मच घी लेना है. उसके बाद मैदे का एनालाइज करिए कि मैदा आपके पेट में जा रहा है क्या थ्रू बेकरी प्रोडक्ट्स और सम अदर प्रोडक्ट्स. सो बेकरी आपको कम मात्रा में लेना है, राइट? बेकरी प्रोडक्ट्स. शक्कर आपको कम मात्रा में लेना है. तली हुई चीजें कम कर दीजिए. और जवस का चटनी, बादाम, अखरोट, ये आपको खाने में इस्तेमाल करना है. टमाटर जरूर से खाना है, वो भी पका हुआ टमाटर खाना है. और वॉकिंग आप इंट्रोड्यूस कर दीजिए, आपका कोलेस्ट्रॉल कम हो जाएगा सर. ओके मैम, जो हार्ट पेशेंट्स है, हाँ. क्या वॉलनट्स के साथ में शेंगदाने जो बोलते हैं वो खा सकते हैं क्या, या नॉनवेज खा सकते हैं? मटन उनको नहीं खाना है हार्ट पेशेंट को. सिंगदाना थोड़ी मात्रा में आप लोग यानी हार्ट पेशेंट कोई खा सकता है. एंड चिकन और अंडा कैन बी रिकमेंडेड. ओके, तो वो थोड़ा सा इंडिविजुअलिस्टिक हो जाता है, उनके ब्लड पैरामीटर्स देख के रेकमेंड किया जा सकता है सर. ऐसा ब्लाइंडली नहीं बोल सकते हैं. या तो मैंने कोलेस्ट्रॉल की गोली चालू किया है क्या, एटोरोस्टैटिन दिया है या फिनोफाइब्रेट दिया है ट्राइग्लिसराइड्स के लिए. सो उनके दवाई देख के भी हम लोग डाइट रेकमेंड कर पाएंगे सर. ओके मैम, एग अगर खा रहे हैं तो एग का व्हाइट पोर्शन ही खाना है ना, येलो पार्ट अवॉइड करना पड़ेगा ना? येलो पार्ट यूजुअली मना करते हैं, बट अगर कोई तकलीफ नहीं है तो 1 or 2 yolks per week is recommended. थँक यू सो मच मॅम, थँक्यू. मॅडम. हॅलो मॅडम. सर मी काय म्हणते सर, आपण एक छोटस प्रेझेंटेशन पाहून घेऊ फूड सेफ्टीवर. देन अगेन आय विल आन्सर युअर क्वेरीज. ओके. मॅडम, चॅट बॉक्स मध्ये एक क्वेश्चन आहे.
हाँ what to do for weight loss while breastfeeding? अच्छा ओके आपको ब्रेस्ट फीडिंग के भी अगर किसी को वेट लॉस करना है तो सबसे पहले है कि इंट्रोडक्शन ऑफ द एक्सरसाइज वेरी इंपॉर्टेंट बिकॉज मसल कॉन्ट्रैक्शन मसल्स जो एक्सपैंड हुई है मसल टोनिंग इज वेरी इंपॉर्टेंट सो एक्सरसाइज इंट्रोड्यूस करिएगा ऑफ कोर्स विद द कंसल्टेशन ऑफ फिजियोथेरेपिस्ट नंबर 1 सेकेंडली प्रोटीन की मात्रा बढ़ा दीजिए और पहले कैसा रहता था कि पहले के जमाने में देयर वर नो मेडिसिन अवेलेबल अब जब पोस्ट नेटल केयर की हम अगर बात करते हैं कि कोई किसी का पोस्टमार्टम यानी डिलीवरी हो गया है सो वी हैव गॉट ब्यूटीफुल मेडिकल ट्रीटमेंट अवेलेबल एंटीबायोटिक्स चालू किया जाता है ब्लीडिंग भी इतना नहीं होता है सो डाइट जो एंसेस्टर वाले लोग ले रहे थे कि घी खा रहे हैं बहुत सारा खाना खा रहे हैं ड्राई फ्रूट्स खा रहे हैं ड्राई फ्रूट्स यू कैन हैव गोंद का लड्डू अगर आप खाना है तो खाइए उसमें घी का मात्रा कम कर दीजिए दैट वे यू हैव टू मॉडिफाई यानी प्रोटीन्स आपको खाना है ड्राई फ्रूट्स भी आप लोग खाइए बट देन उसको कंट्रोल मात्रा में लेना है घी और तेल लेने की जरूरत नहीं है यू नीड टू बी एक्टिव एंड अपार्ट फ्रॉम दैट पहले के जमाने में इतना मेडिकल फैसिलिटी नहीं था द लेडी हैज टू हील ऑन हर ओन आजकल तो सी सेक्शंस होते हैं सो अगेन देयर इज नो ट्रॉमा और द बॉडी पेन सो वो सब में आपको खाना हमें चेंज करना है राइट हेलो मैडम या सर मैडम हाँ आज के इस चल रहे युग में अपने प्रोटीन न्यूट्रिएंट इसके लिए जो नेचुरल तरीके से जो सब्जियां निकलती है पहाड़ों में खेतों में नेचुरल सीजनेबल उसका क्या महत्व आहे मॅडम सर रानभाजीला तर महत्व आहेच ना जे आपोआप ग्रो हो, हो. करतायत राईट सो आता हो, जसं मॅडम. आता पावसाळा आला की करटुले येतात बाजारामध्ये तरोट्याची भाजी येते दे आर लोडेड विथ मायक्रोन्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये बायोटीन आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण जास्ती आहे शेपूची भाजी आहे चवळीची भाजी आहे यु नो देन आताच चिवळ येऊन गेली right so all this leafy vegetable has got high percentage of micronutrients basically iron चं content त्याच्यानंतर त्याच्यामध्ये vitamins चं content vitamin C content certain bioactive components are also there so it is absolutely healthy and should be a part of diet मी तुम्हाला पहले सांगितलं कि revert to your traditional eating pattern आपको लेट्यूस खाने की जरूरत नहीं है आप पालक मेथी शेपू चिवळची भाजी ठंडीचा सीजन आला कि भतुआ की सब्जी ये जरूर खा लीजिएगा थँक्यू या मॅडम हॅलो मॅडम हा त्या रानभाज्यापैकी जी आता त्या पहाडावर असं आमच्या ग्रामीण भागामध्ये कोकाटे म्हणतात कोकाटे त्याला असं हे येतो तर त्याच्यामध्ये काही प्रोटीन्स वगैरे असतात का सर लीफी व्हेजिटेबल मध्ये म्हणजे इन जनरल भाज्यांमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण कमी असतं सर राईट प्रोटीन्स फक्त आपल्याला हिरव्या मटर मध्ये मिळतं आणि फ्रेंच बीन्स जी भाजी आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतं पण भाज्यांमध्ये प्रोटीन्सचं मात्रा कमी असतं आणि आपण प्रोटीनसाठी भाज्या रेकमेंड पण नाही करत आपण भाज्या कशासाठी खातो फायबर आणि मायक्रोन्यूट्रिएंट जसं व्हिटॅमिन सी झालं बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन झालं आयर्न झालं झिंक झालं सेलिनियम झालं या सगळ्यासाठी आपण भाज्या खातो सो यू डोंट हॅव टू थिंक ऑफ प्रोटीन फॉर व्हेजिटेबल्स आपल्याला प्रोटीन खायला डाळी आहे उसळी आहे राजमा आहे चना आहे ड्राय फ्रुट्स आहे या सगळ्यांमधनं आपल्याला प्रोटीन्स मिळणार आहे भाज्या आणि फळं इज फॉर मायक्रोन्यूट्रिएंट्स राईट राईट मॅडम ओके आणि काही मग आपण जेव्हा औषधी वगैरे घेतो आयुर्वेदिक औषधी ते म्हणतात मग तुम्ही शेवग्याच्या शेंगा नका खाऊ हे नका खाऊ त्याच्यामुळे तुमच्या म्हणजे शरीर परिणाम होणार नाही औषधी लागणार नाही असंही म्हणतात एका बाजूला जर ती औषधी शरीरासाठी काय म्हणतो ज्या भाज्या आहेत त्या शरीरासाठी पोषक आहेत परंतु मग औषध घेतल्यानंतर तीच भाजी मग शरीराला अनुकूल ठरत नाही या सो लेट मी एक्सप्लेन यू सर सायंटिफिक भाषेमध्ये जर आपण बोललो तर देर इज समथिंग कॉल्ड ड्रग अँड न्यूट्रिएंट इंटरॅक्शन
राईट. आपण जे औषध घेतलं आणि आपण काही पर्टिक्युलर न्यूट्रिएंट आपल्याला मिळालं, त्याचं इंटरॅक्शन होतं. आता एक सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला देते. आज कोणालाही डायबिटीज असेल तर डॉक्टर त्यांना म्हणतो जेवणाच्या आधी गोळी घ्या, जेवणानंतर गोळी घ्या, किंवा आफ्टर द फर्स्ट बाईट ऑफ युअर मील. सो हे जे औषधं असतात सर, आता लॅसिक्स आहेत, जेव्हा कोणाला लॅसिक्स रेकमेंड केल्या जातं त्यांना खूप प्रमाणामध्ये लिक्विड्स रेकमेंड केल्या जातात. सो हे औषधं जे आहे ते आपल्या न्यूट्रिएंट बरोबर त्यांचं इंटरॅक्शन होतं आणि त्या ड्रगची पोटेन्सी कमी होऊ शकते. म्हणजे जे आपण औषध घेतलं त्याची पोटेन्सी कमी होऊ शकते. म्हणून डॉक्टर लोक म्हणतात की हे पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट्स अवॉइड करा. Now very another important message I want to give it to you all is ki apan I'll just stop the presentation, I'll restart it again. Now I just want to tell you is ki apan jeva particular konti pathy follow karto, we try to mix up, केळ संध्याकाळी खायचं नाही, आयुर्वेदामध्ये नाही चालत. दही बंद करायचं कारण आयुर्वेदामध्ये नाही चालत. बट आर यू फॉलोइंग युअर एंटायर डाएट अकॉर्डिंग टू आयुर्वेदा? नो. सो डोंट मिक्स अप द पॅथी. दही कॅन बी कन्झ्युम्ड ॲट नाईट. आणि देन समजा मला चालतं पण तुम्हाला कदाचित चालणार नाही ते. सो एव्हरी बॉडी इज डिफरंट. सो डोंट ट्राय टू मिक्स अप द थिंग्स. मला नाही चालत म्हणजे तुम्हाला नाही चालत असं नाही होत, किंवा तुम्हाला चालतं म्हणजे मला चाललं पाहिजे असं नाही होत. So, when you follow any particular pathy principles, follow that. Don't mix up. आपण काय करतो, आयुर्वेदामधनं काही पिकअप करतो, होमिओपॅथी मधनं काही पिकअप करतो, काही ॲलोपॅथी मधनं, अँड वी ट्राय टू क्रिएट द काय आपण एक सगळं हे करून टाकतो, खिचडी बनवून टाकतो, विच इज नॉट बेनिफिशियल. राईट. सो वेन एनीबडी इज ऍडव्होकेटिंग, आणि मी तुम्हाला सांगितलं की ड्रगची पोटेन्सी कमी होते म्हणून ते सांगितलं जातं की तसं खाऊ नका. So that medicine may not be for the longer period of time. The medicine we are going to take it for the smaller period of time. तर त्याच्यानंतर तुमच्या डॉक्टरला जरूर विचारा की शुड आय रिव्हर्ट बॅक टू माय इटिंग पॅटर्न, मी हे खाऊ शकते का? हे डॉक्टरला परत तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. हॅलो मॅडम. हा मॅडम, एक प्रश्न असा आहे, टॉक्सिसिटी आणि डिफिशियन्सी. काय म्हटलं सर? हा, Toxicity टॉक्सिसिटी आणि आणि डेफिशियन्सी. deficiency. येस. हा. आता कसं राहते, कधी कधी आपल्याला कोणतं एखादी विटॅमिन्स वगैरे जे राहते त्याची डिफिशियन्सी असते म्हणून आपण ते जास्त घेतो. हा. ठीक आहे, पण त्याच्यामुळे दुसरे जे मिनरल्स वगैरे असतात त्याची आपल्याला म्हणजे ते विटॅमिन्स जास्त झाल्यामुळे दुसऱ्या कोणत्या तरी विटॅमिन्सची आपल्याला डिफिशियन्सी होऊन त्याची टॉक्सिसिटी होते. तर अशा वेळेस आपण जे डाएट घेतो आणि त्या डाएट मध्ये आपण असा वेल प्लॅन करू शकतो का? कारण की प्रत्येक विटॅमिन्स झालं, मिनरल्स झालं आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं. आता आपल्याला ह्या सर्व डाएट प्लॅन मध्ये आपल्याला एक म्हणजे रोज आपण जे डाएट प्लॅन करतो आपल्याला वीकली डाएट पण प्लॅन करावं लागेल ना. येस सर. आता बेसिकली ना सर, आपले जे व्हायटमिन्स आहेत, वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स, तेच फक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतात, राईट, किंवा कुकिंग प्रोसेसमुळे ते नष्ट होतात. But then which are not water soluble, in fact they are retained. Take an example of vitamin A, D, E and K. हे फॅट सॉल्युबल आहे. म्हणजे जसं तुम्ही गाजराचा हलवा बनवला तर ते आपल्याला दुधामधलं त्या फॅटमुळे ते ऍब्झॉर्प्शनला मदत करणार आहे. फाईन. त्याची टॉक्सिसिटी होऊ शकते. बट देन टॉकिंग अबाउट द एनी पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट, आपण ते खाल्ल्यावर आपल्या शरीराने ऍब्झॉर्ब केल्यावर whatever is limited, then it is kept as a body's reservoir, right? So we don't get the toxicity. आता टॉक्सिसिटी बद्दल लोक का बोलायला लागले? कारण लोकांनी खूप जास्ती अतिरेक केला. नाउ टेक अ एक्झाम्पल ऑफ व्हायटमिन डी, राईट. आता व्हिटॅमिन डी त्यांनी सांगितलं की कोविड मध्ये अँटीव्हायरल आहे आणि हे व्हायरलला ट्राय टू फाईट द डिसीज. तर लोकांनी व्हिटॅमिन डीच्या गोळ्या रोज घेतल्या, which is not recommended, which is not necessary because we are living in a country where we get adequate vitamin D. Yes ma'am, yes. ठीक आहे. पण मग जेव्हा हे आपण आपल्यामुळे, when we don't follow the recommendation, that's what I talked about the herbal formula, that is your काढा. काढाची आयुष मिनिस्ट्रीनी जी रेसिपी दिली ती सोडून आपण आपल्या मनाची सगळी रेसिपी केली. बरोबर. इवन पेशेंट यूज टू टेल, मैडम मैं उसमें लवंग भी डाल देता हूँ, मैडम मैंने उसमें ये भी डाल दिया, मैडम मैंने उसमें वो भी डाल दिया. नो, इट इज नॉट रेकमेंडेड. जे गव्हर्नमेंटनी रिसर्च करून तुम्हाला सांगितलंय त्या रिसर्चच्या मागे काही रिझन आहे आणि रेकमेंडेशन्स आहेत. हल्दी, नाउ हल्दी इज क्युरक्युरमिन इज ऑफकोर्स टॉक्सिक.
इफ इट इज कन्झ्युम्ड अबाउट द लिमिट, देर इज अपर रेकमेंडेड इनटेक, आणि ते अपर रेकमेंडेड इनटेक आपण क्रॉस केलं की टॉक्सिसिटी होणार. मॅडम पुन्हा एक प्रश्न असा आहे की माझं सकाळचं कॉलेज आहे, तर सकाळी गेल्यावर मी नाश्ता आणि जेवणाचा डबा तर मला काही रोज दोन्ही डबे तर एकत्र मिळणार नाही. मी जेवणाचाच डबा घेऊन जातो. तर हा. नाश्ता तर स्किपच होतो आमचा. आणि कसं लेक्चर झाले तर 10-1 वाजता डायरेक्ट जेवण करतो. आता हम्म. घरी आल्यानंतर 1:30-2 वाजते. मग काय मग कुठे जेवण करणार आहे? हम्म. आणि जर दुपारी येऊन जेवण केलं तर मग संध्याकाळचं जे आपण हे राहते 7:00-7:30ला आपण तर संध्याकाळचं जेवण करून घेऊ. तर याच्यामध्ये या डाएट प्लॅन मध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम तर नाही राहणार ना? सर तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये 2 केळं खा ना, सोपं, अच्छा कार्बोहायड्रेट निघतं आहे. ना. हा, ओके. नाश्त्यामध्ये 2 केळं, 1 ग्लास पाणी, दॅट इज युअर ब्रेकफास्ट. पोस्टपोन युअर लंच बाय 1 hour, म्हणजे 10 वाजता न जेवता, कारण तुम्ही काही खाल्लं नाहीये म्हणून तुम्ही जेवताय 10 वाजता. जर तुम्ही हा 2 हा. केळं, 4 बदामा जर खाल्ल्या, तर हम्म. तुमचं जेवण तुम्ही 11:30-12ला करा, आणि मग घरी आल्यावर 4-4:30 वाजता परत मे बी युअर सम हा हा. टी विथ सम पोहा चिवडा और मुरमुरा चिवडा कॅन बी टेकन सर. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. खूप या चांगलं एक्सप्लेनेशन. या सर. टॉक्सिसिटीचं मला नेहमी वाटत होतं हा. हा, कारण की कोरोनामध्ये एवढ्या गोळ्या घेतल्या आम्ही. मी तोच विचार एक्झॅक्टली. करत होतो बिंग झुलाजीच. ते या झुलाजीचं आहे त्याच्यामुळे मला नेहमी वाटत होतं. थँक्यू मॅडम. या आणि आय जस्ट फिनिश दिस फूड सेफ्टी इन जस्ट 5 to 15 minutes. खूप जास्ती वेळ बोर नाही करणार तुम्हाला, बट फूड सेफ्टी इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. जसं न्यूट्रिशियस फूड इज अ राईट ऑफ एव्हरीवन, सेफ फूड इज अ राईट ऑफ एव्हरीवन. आणि वाय आय हॅव चोजन दिस फूड सेफ्टी टॉपिक टुडे इज, आता आपण पावसाळ्यात पदार्पण करू, म्हणजे पावसाळ्यात हे फूड सेफ्टीमुळे होणारे आजार, फूड बॉर्न इलनेसेस इज व्हेरी हाय, राईट? सो व्हॉट इज फूड सेफ्टी बेसिकली? आता याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे तुमचं जेवण सेफ ठेवणं, इज टेम्परेचर, right? Food which will not cause any harm is supposed to be a safe food, right? Now another important aspect, माझं presentation दिसतंय ना? हो मॅडम. Okay. येस मॅम, येस मॅम. Yeah, I don't know, ते presentation mode मध्ये जातच नाहीये. गेलं. Okay. Then very important is how the contamination takes place, right? Contamination कोणतं होतं की एक तर तुम्ही कच्चं जेवण एकत्र शिजलेल्या अन्नाबरोबर ठेवलं. Now keep that in mind is your raw food should be at the bottom and your top food, your cooked food should be at the top. Now आता फ्रीज आहे, फ्रीज बद्दल पण मी तुम्हाला सांगेन. फ्रीज आपण कपाटासारखं वापरतो, त्याला शेल्फ दिल्या गेले आहेत, त्याला त्याचे कप्पे दिल्या गेले आहे. वाय दॅट हॅज बीन गिवन? दॅट इज फॉर मेंटेनिंग द टेम्परेचर अँड फूड सेफ्टी, right? And the major problem of food contamination or food spoilage is basically not keeping food at right temperature, and the reason is food poisoning or food infection. आता फूड इन्फेक्शन जेव्हा कोणत्या माणसाला होतं, तर अगेन इट नीड्स टू बी ट्रीटेड विथ मेडिसिन, राईट? Poisoning is very harmful and it may lead to, at times it may lead to death also in some cases, right? Now when we talk about contamination, आता contamination कसं होतं की आपण कच्चं अन्न शिजलेल्या अन्नाजवळ ठेवलं तर कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं. खूप वेळ जेवण बाहेर राहिलं तर बाहेरच्या वातावरणामधनं पण काही मायक्रोब्स त्याच्यामध्ये जाऊन कॉन्टॅमिनेट करू शकतात, राईट? नाव बेसिकली ऍज आय हॅव टोल्ड यू, फूड सेफ्टी कम्स फ्रॉम फार्म टू टेबल, म्हणजे शेतापासून ते आपल्या जेवणापर्यंत. आता व्हेकल इज वन ऑफ द मेन सोर्स, कारण आपण त्या व्हेकलला आम्ही आय डोंट नो, आय वर्क इन महिंद्रा, मॅडमनी सांगितलं तुम्हाला, तर आमचं शिजलेलं अन्न आम्ही आमच्या किचन पासून दुसऱ्या डायनिंग एरियामध्ये नेतो, तर तुमच्या व्हेकल मध्ये सुद्धा मायक्रोब सापडू शकतात, राईट? देन रॉंग ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस, लँडफिल. आज जे डिफिकेशन, ओपन डिफिकेशन जे नाही सांगितलंय ते याच्यासाठी नाही सांगितलंय की बाहेर स्वच्छ केल्यामुळे काही डिसीजेस जर असेल ते जातात आणि ते जेवणात आपल्या जाऊ शकतात. आणि लास्टली 1 minute,
येस, आय एम सो सॉरी, चुकून ते म्यूट होऊन गेलं होतं. Am I audible now? Yes, madam. Yes, Yes. madam. Yes. Now you're audible. येस. ओके. सो हे सगळे सोर्स ऑफ कॉन्टॅमिनेशन होतात. आणि देन मेजर प्रॉब्लेम इज स्टोरेज. जेव्हा आपण आपलं अन्न स्टोअर करतो, प्रॉबेबली त्याच्यामध्ये सोंडे होणं, किडे होणं, दिस इज ऑल्सो वन ऑफ द सोर्स ऑफ कॉन्टॅमिनेशन अँड इट हॅम्पर्स द फूड सेफ्टी. आणि कुकिंग प्रॅक्टिसेस मध्ये जर आपण ते जेवण, शिजलेलं जेवण जर 7-8 तास बाहेर ठेवलं तर इट इज नॉट रेकमेंडेड. जर आपलं शिजलेलं अन्न 2 तासाच्या आत जर आपण खाऊन त्याला वापरणार नसू तर त्याला फ्रीज मध्ये टाकणं गरजेचं आहे. राईट. Yes. Now there is something called biological, chemical, physical आणि allergic. आता allergens that differs from person to person, but particularly in the rainy season, microbial contamination and that too bacterial contamination is very high. राईट. केमिकल आणि फिजिकल बद्दल मी इतकं बोलत नाही, पण फिजिकल मध्ये की आपण आपल्या दुधाची पिशवी कापते, त्यात प्लास्टिकचं थोडासा तुकडा जाणं किंवा स्टेपलरची पेन जाणं इज युअर फिजिकल कॉन्टॅमिनेशन. केमिकल कॉन्टॅमिनेशन इज नॉट युजली सीन, बट येस, बायोलॉजिकल कॉन्टॅमिनेशन बिकॉज ऑफ मायक्रोब. नाउ लेट मी टेल यू, सॅल्मोनेला टायफी, त्याच्यामुळे टायफॉइड होतो. आता हे टायफॉइड कशात होतो, कशामुळे होतं? जर आपण चिकन खाल्लं आणि त्याला प्रॉपरली शिजवलं नाही तर इट इज अ वन ऑफ द सोर्स ऑफ कॉन्टॅमिनेशन आणि आपल्याला काही आजार होऊ शकतात. चिकन शिजवलं चांगलं पण खूप वेळ बाहेर ठेवलं, अगेन इट्स अ प्रॉब्लेम. चिकन कच्चं तुम्ही घरी आणलं आणि ते फ्रीज मध्ये ठेवलं आणि त्याचं लिक्विड ड्रॉप झालं आपल्या भाज्यांवर आणि मग ती कच्ची काकडीची कोशिंबीर जर मी खाल्ली तर देन अगेन इट क्रिएट्स अ प्रॉब्लेम. राईट. So basically while preparing food, jewelry घालू नका. Pest droplets, basically your undir are really very bad. Right. क्लिनिंग एजंट्स आणि जेवणाचं हे जवळ ठेवायचं नाही. खूप लोकांकडे वरती सगळं स्टोअर केल्या असतं आणि खालती सगळे डिटर्जंट्स वगैरे स्टोअर केल्या जातं. त्याच्यामुळे एक तर आपलं अन्न पण खराब होऊ शकतं आणि सेकंडली अन्नाला वास पण लागू शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन बेसिकली बॅक्टेरिया, व्हायरस, ईट्स अँड मोल्ड्स. आपण तुम्ही ब्रेड मध्ये बुरशी लागलेली पाहिली असेल. टमाटर, बरेचदा मी असं पाहते की इव्हन पेशंट लोकांना पण मी हे विचारते की आपल्याला टमाटर जेव्हा पांढरा असं त्याच्यावर काही डाग आलेला दिसतोय किंवा काळा डाग आलेला दिसतोय तर आपण काय करतो, तो पांढरा किंवा काळा डाग फेकून देतो आणि बाकीचा टमाटर वापरतो. तसं करू नका. इट मीन्स दॅट इट हॅज गॉट some kind of a microbes in that which may be harmful for human consumption. So त्याचा वापर आपण करायला नाही पाहिजे. राईट. नाउ अनदर इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट, ॲलर्गन्स. मी इतकं नाही बोलू इच्छित, बट देन कोणाकोणाला ॲलर्जी असते ग्लुटनची, मिल्कची, पीनटची. शेंगदाण्यामुळे लोकांना पित्त होणं इज खूप कॉमन. सो भाजलेले शेंगदाणे खा, कच्चे शेंगदाणे नका खाऊ. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड. नाही. Now most of the time your bacteria grows from 5 degree to 60 degree centigrade. So this is considered as a danger zone. 5 डिग्रीच्या खाली म्हणजे तुमचं फ्रीज मध्ये ठेवणं आणि 60 डिग्रीच्या वर म्हणजे गरम ठेवणं. So it is very important that you keep your food when it is not required in refrigerator, number 1. and secondly त्याला तुम्ही फ्रीज मध्ये नाही तर ठेवून द्या. आणि गरम केलेलं अन्न तुम्ही युजली 2 ते 2.5 तासाच्या मध्ये खायला पाहिजे. बट देन येस, your danger zone is 5 degree to 60 degree and maximum contamination occurs at your room temperature, that is somewhere between 18 degrees to 20 or 25 degrees depending on the season. राईट. आता हे पहा, हे सगळ्यांच्या घरी कॉमन असतं की आपला जो झुरळ आहे, कॉक्रोच आहे, त्याने थोडस अन्न खाल्लं, सोडून दिलं. इम्प्रॉपर क्लिनिंग अँड सॅनिटेशन. तुमचं स्टोरेज एरिया हॅज टू बी क्लीन. राईट. बॅड स्टोरेज, एकावर एक ठेवून देणं. आणि क्रॉस कॉन्टॅमिनेशन, जे मी तुम्हाला सांगितलं, शिजलेलं अन्न कच्च्या अन्नासोबत ठेवणं. नाउ कॉमन सिम्पटम्स काय काय असतात तर युजली
vomiting or the abdominal pain. Now, जेवताना आपले हात स्वच्छ ठेवा, नख कमी हे ठेवा, स्किन व्यवस्थित राहिली पाहिजे आणि नाकाला केसांना वारंवार हात नाही लावायला पाहिजे. राईट. नाउ बेसिकली दिस इज द वन ऑफ द पोर्टंट रूट ऑफ ट्रान्समिशन. राईट. आपण जेवण केलं, जेवण केल्यानंतर टॉयलेटला गेलो, युजली लोकांना असं वाटतं की मी तर टॉयलेट सीटला हात लावणं किंवा फ्लशला हात लावणं, त्याच्यानंतर तुम्हाला हात धुणं खूप गरजेचं आहे. Usually it has got multiple microbes on the seat, flush tab वर आणि इवन हात धुण्याच्या याच्यावर. सो इट इज मॅन्डेटरी. फिकल ओरल रूट आपण ज्याला म्हणतो की यांनी मॅक्झिमम मायक्रोब्स पसरतात. सो टॉयलेट मधनं वापस आल्यावर हात धुणं गरजेचं आहे. नाव तुम्हाला असं वाटत असेल की मी हे बेसिक गोष्ट काय सांगते, बट इट इज नॉट अडॉप्टेड बाय मेनी पीपल. सो वॉश युअर हँड as frequently as possible. राईट. हँड हायजीन जर आपण फॉलो नाही केलं तर मल्टिपल मायक्रोब्स आपल्यावर येऊ शकतात. नाही. देन द मायक्रोब्स युजली आर देअर ऑन द फुटवेअर्स, म्हणून बाहेरचे बूट घालून आत येऊ नका. Then personal hygiene, this is for the hotel people. Hand wash is very important. Usually आपण हात तर धुतो पण palms बोटांच्या मध्ये धुवायला विसरतो. So don't forget to wash your hands in between the fingers as well. Now these are the clean facilities. आणि फूड थर्मामीटर एक खूप चांगली गोष्ट आहे जी आपण विकत घेऊन आपल्या घरी ठेवू शकतो. राईट. टू सी द टेम्परेचर ऑफ द फूड. राईट. हा, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू, द करेक्ट स्टोरेज मेथड. तुमच्या वरती चीज आणि डेअरी ठेवायचे. कुक्ड मीट किंवा चिकन तुमच्या सेकंड कंपार्टमेंटवर येईल. दिस इज थर्ड कंपार्टमेंट. अँड सॅलड्स अँड व्हेजिटेबल्स. जर आपल्याकडे आता कुक्ड मीट नाहीये तर शिजलेलं अन्न आपण या कंपार्टमेंट मध्ये ठेवू शकतो. आणि इथे आपण रॉ ग्रॉसरी ठेवू शकतो, म्हणजे आपलं डाळीचं पॅकेट और एनिथिंग विच यू वॉन्ट टू स्टोर. अँड कव्हर युअर फूड whatever you have kept in the refrigerator. आता याच्यामध्ये आपण हवं तसं बदल करतो. So don't do that. Right. And pest control is one of the very important, not only in the hospitality industry, but आपल्या घरचं पण पेस्ट कंट्रोल करणं खूप वारंवार गरजेचं आहे. Then these are the equipments which I don't want to talk. This is like शिंक आली, फोनला सारखा सारखा हात लावणं आणि मग अन्नाला हात लावणं is also very bad. Right. आता घरी तर पॉसिबल नाही आहे, पण बाहेर युजली दिस इज काइंड ऑफ अ थिंग इज रेकमेंडेड. फाईन. फॉरबिडन बिहेवियर ऑफ फूड हँडलिंग. ग्लोव्सची आपल्याला घरी गरज नाही आहे. हा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टॉप क्रॉस कॉन्टॅमिनेशन. तुम्ही अन्नाला व्यवस्थित धुवून घ्या आणि मगच त्याचा वापर करा. जर तुम्ही एका चाकूनी चिकन कापलाय आणि दुसऱ्याच त्याच चाकूनी तुम्हाला भाजी कापायची आहे, तर त्या चाकूला पहिले व्यवस्थित धुवून घ्या आणि मग त्याचा वापर करा. राईट. आणि कटलरी आपला व्यवस्थित धुवून वापर केला पाहिजे त्याचा. And then disposable, this is again for the hospitality industries. Keep your food covered. ग्लोव्स घालायची गरज नाही आहे. सॅनिटाइज इक्विपमेंट म्हणजे त्याला स्वच्छ साबणाच्या आणि गरम पाण्याने धुणं. ज्याच्यात तुम्ही मटन किंवा चिकन कुक करता त्याला तुम्ही गरम पाण्याने धुणं खूप गरजेचं असतं. क्लिनिंग अँड डिसइन्फेक्टिंग इक्विपमेंट्स. वाय आय हॅव इनकॉर्पोरेटेड दिस स्लाइड. बरेचदा लोक कपडे धुवायच्या साबणाने सुद्धा भांडे धुतात. डोंट डू दॅट. दॅट विल लीव सम स्टेन्स अँड स्मेल ऑन युअर फूड. राईट. सुटेबल केमिकल्स हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, बट सोडियम हायपोक्लोराइड इज समथिंग विच इज व्हेरी सेफ. आणि नाही तर तुम्हाला घरी जर तुमचा टेबल टॉप पण धुवायचा आहे तर मिठाच्या पाण्याने पण तुम्ही धुवू शकता. राईट. दिस इज नॉट रिक्वायर्ड. नाउ दिस वॉज पर्टेनिंग टू द कोविड, की आपण जेव्हा बाहेर जातो तो प्रत्येक गोष्टीला हात लावायची गरज नाही आहे. फाईन. आणि हा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रीड द लेबल, क्वांटिटी, बॅच नंबर, तुमचा FSSAI चा आहे का, ऍडिटिव्ह काय आहे, व्हेज आहे की नॉन व्हेज आहे, हे सगळं तुम्हाला एकदा पाहायला पाहिजे.
right? This is nutrition label that talks about saturated fat, trans fat, cholesterol. हे सगळं तुम्हाला कळलं गेलं पाहिजे. ज्याच्यामध्ये fat quantity is more, it is definitely harmful, right? So that's how I end my presentation. If you have any questions, I'm ready to answer it further. काही क्वेश्चन्स आहेत अजून? हॅलो Yeah, sir. हॅलो मॅडम. हा सर बोला, आवाज येतोय. Yeah, sir. हा मॅडम, ज्या लोकांना वाताचा त्रास असतो तर ते काही लोक शेवग्याच्या शेंगा किंवा वालाच्या शेंगा आणि चिंच, लिंबू या प्रकारच्या भाज्या किंवा असं काही खात नाहीत. तर ते म्हणतात की यामुळे औषधी उतरते. तर हे खरं आहे का? म्हणजे त्यापासून काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? सर, वात म्हणजे बेसिकली द ऍसिडिटी, समवॉट गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्टर्बन्सेस. यासाठी आपला गट फ्लोरा चांगलं करणं खूप गरजेचं आहे. ब्लोटिंग होणं, पोट फुगणं, तर याच्यासाठी जर तुम्ही दही खाल्लं तर ते चांगलं आहे. आणि आय हॅव ऑलरेडी आन्सर्ड की बाई औषध उतरतं म्हणजे दॅट इज बेसिकली युअर ड्रग अँड न्यूट्रिएंट इंटरॅक्शन, ज्याची पोटेन्सी कमी होऊ शकते औषधाची, म्हणून काही पदार्थ बंद करायला सांगतात. बट जर तुम्हाला तुम्ही कोणतीही औषधं घेत नाहीये तर गवारची फली जरूर खा, त्यांनी कोलेस्ट्रॉल कमी होतं. कॅप्सिकम हॅज गॉट पेपर इन दॅट, पेपरिन आहे त्याच्यामध्ये, कॅप्सिसिन आहे त्याच्यामध्ये. सो इट इज व्हेरी गुड, ते तुम्ही त्याचा वापर करू शकता. जर तुम्ही औषधं घेत असाल आणि डॉक्टरांनी नाही म्हटलं असेल तर दॅट नीड्स टू बी अवॉइडेड. आणि ऍसिडिटी का होतीये वारंवार, दॅट नीड्स टू बी अनालाइज्ड, की लॉंग गॅप्स आहे, की पाण्याचं प्रमाण कमी आहे, की खूप भरभर खाता, कशामुळे ऍसिडिटी होते, दॅट नीड्स टू बी अंडरस्टूड अँड देन यू कॅन मॉडिफाय द डाएट अकॉर्डिंगली. ओके मॅडम, थँक्यू मॅडम. हॅलो मॅडम. या मॅम. हा, शेंगदाण्याने कोलेस्ट्रॉल वाढतो का मॅडम? शेंगदाणे नाही, खाल्ल्याने? व्हेरी गुड क्वेश्चन. लेट मी मेक इट क्लिअर टू ऑल ऑफ यू. कोलेस्ट्रॉल कधीही व्हेजिटेरियन फूड मध्ये नसतं. कोलेस्ट्रॉल इज ओनली प्रेझेंट इन एनिमल बॉडी. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल बनतं. बाय कोलेस्ट्रॉल इज नॉट रेकमेंडेड इन डाएट, कारण आपलं लिव्हर रोज 250 ते 300 mg कोलेस्ट्रॉल बनवतोय. नाउ कोलेस्ट्रॉलचं काम आहे आपल्या शरीरात बेसिकली सेक्स हार्मोन्ससाठी कोलेस्ट्रॉल लागतं. देन फॉर द ब्रेन कोलेस्ट्रॉल लागतं. सो कोलेस्ट्रॉल लागत नाही असं नाहीये, पण जेव्हा आपण आहारातनं पण कोलेस्ट्रॉल घेतोय आणि आपलं शरीर पण बनवतोय तर ते एक्सेस कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन अडथळे निर्माण करतं. आता कोलेस्ट्रॉल कुठे मिळतं? दुधामध्ये आहे, बिकॉज इट्स अ ॲनिमल फूड. आपण ॲनिमलच्या शरीरातनं दूध काढतोय आणि घेतोय. दुधामध्ये, दह्यामध्ये, पनीरमध्ये आणि तुपामध्ये कोलेस्ट्रॉल आहे. कोणत्याही तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही, शेंगदाण्यात कोलेस्ट्रॉल नाही आणि ड्रायफ्रुट्स मध्ये कोलेस्ट्रॉल नाही, तुमच्या कोकोनट मध्ये पण कोलेस्ट्रॉल नाही. इट्स अ व्हेरी रॉंग मिथ वी कॅरी विथ ऑल ऑफ अस. सो मेक इट व्हेरी क्लिअर, तुमच्या व्हेजिटेरियन प्रोडक्ट मध्ये कोलेस्ट्रॉल नाही आहे. आम्ही नाशिक भागातले ना मॅडम, आम्ही सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट घालतो, चालेल ना बघ तसं? थोडस टाकायचं मॅम. हा, थोडं ते आमच्या नाशिक भागात ते टाकतात मॅडम. येस, ते पर्टिक्युलर रिजनचं स्पेशालिटी असते. आपण इव्हन मराठवाड्यामध्ये पण शेंगदाणे वापरतात, नाशिकमध्ये शेंगदाणे वापरतात, मुंबई कोकणात गेलो तो खोबऱ्याचा वापर आहे, बिकॉज दॅट इज अवेलेबल देअर. तर दॅट वॉज डिझाईन्ड अकॉर्डिंग टू द अवेलेबिलिटी ऑल्सो. पण त्याचं प्रमाण कमी राहिलं पाहिजे मॅम. शेंगदाण्यामध्ये तेल आहे अल्टिमेटली, सो दॅट इन्क्रीजेस द फॅट कंटेंट. आणि महिन्यातून किती वापरले पाहिजे मॅडम शेंगदाणे? हा, शेंगदाणे. शेंगदाण्याचा रेकमेंडेड डोज आहे मॅडम 15 ग्रॅम्स. 15 ग्रॅम शेंगदाणे खायचे थोडेसे. नाही, शेंगदाणे नाही, भाज्यांमध्ये वापरायचं असेल तर मॅडम एखाद्या भाजीत वापरायचं, प्रत्येक भाजीत शेंगदाणा नाही वापरायचा. ओके ओके, तेच विचारायचं होतं मॅडम. ओके, थँक्यू मॅडम. या मॅडम, माझा एक साधा प्रश्न असा आहे, हा. शेंगदाणे आणि गूळ किंवा फुटाणे आणि गूळ दररोज आपल्याला खाता येईल काय, ज्याच्यामुळे कदाचित हिमोग्लोबिन वगैरे वाढवण्याकरता मदत होईल शरीरातील? येस येस, डेफिनेटली खाऊ शकता सर. मी आणि आधीच मॅडम, सांगितलं, शेंगदाणे आणि फुटाणे आणि त्याच्यात थोडासा गूळ, नाही तर गूळ नसेल घालायचा तर किशमिश घाला. अच्छा,
आणि हा. मॅडम आणखी एक माझा प्रश्न असा आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि मका, त्यामध्ये उडद आणि चिमूटभर जवस असं एकत्र करून आपण त्याचं पीठ दळून आणलं आणि त्याची भाकर करून खाणे योग्य राहील का? हो हो, मिसळीची भाकरी इज व्हेरी हेल्दी, खाऊ शकता सर. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे मॅडम, थँक्यू. एनी मोर क्वेश्चन? सगळ्यांचे खूप सारे डाऊट्स क्लिअर झालेत मॅडम. चॅट Yes, बॉक्स मध्ये thank you. पण तुम्ही बघू शकाल ऍप्रिसिएशनचे मेसेजेस आहेत. थँक्यू मॅम. ओके, जर क्वेश्चन्स नसतील तर आपण इथे थांबूया. Thank you so much, madam. Once again, I extend my thanks to Dr. Renuka madam for wonderful as well as informative session. Day to day life साठी हे फार गरजेचं आहे. मॅडम ऍक्च्युली रोज सकाळी यांचा योगा क्लास होतो, तर Wow, त्याच्या great. सोबत मला एक डाएटशी रिलेटेड लेक्चर ठेवायचं होतं. तर मॉर्निंगला तर Yes. हे प्रॅक्टिस करतात, तर म्हणून मग मी Right. आता फर्स्ट सेशन हे ठेवलेलं आहे त्यांचं डाएट अँड न्यूट्रिशनवर. Yes, सो thank you ma'am. थँक्यू सो मच मॅडम. वन्स अगेन आय Thank you एक्सटेंड माय ma'am, and थँक्स. thank you for the opportunity. Thank you Yes. so much. Thank you so Thank much, you, madam. madam. So I'll take a leave, ma'am. Yes, Thank yeah. you, madam. Thank you. Good day, ma'am. ओके, थँक्यू मॅडम. Thank you. थँक्यू मॅडम. Thank you, sir. Bye. Thank you. Pleasure meeting you all. Thank you, so madam. much. Bye, madam. Yes, thank you, sir. Thank you. Bye, everyone. चला, थँक्यू ऑल ऑफ यू. आपण इथे लंच ब्रेक घेऊया. 1:30 वाजता आपलं नेक्स्ट सेशन राहील. तो आय विल एंड आवर मीटिंग हिअर. 1:15 ला मी परत मीटिंग सुरू करते. नेक्स्ट सेशन आपला ICTशी रिलेटेड आहे, जे जीवानी सर घेतील. राजकोटवरनं आहे, गुजरातवरनं. ते सांगतील आपल्याला. तर तुम्ही सायमल्टेनियसली परफॉर्म पण करून बघू शकता जर लॅपटॉप अवेलेबल असेल तर. नाही तर फक्त तुम्ही स्टेप्स लिहून घ्या, नंतर पण तुम्ही परफॉर्म करू शकाल. ठीक आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू. ओके मॅडम. ओके. थँक्यू. Thank you, ma'am. थँक्यू. Thank you, ma'am.